ज्ञानियाचा आणि तुक्याचा तोच माझा वंश आहे. ज्ञानियाचा आणि तुक्याचा तोच माझा वंश आहे. माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. संत ज्ञानदेव आणि संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या थोर संतांनी घालून दिलेल्या ज्ञानदानाच्या पार्श्वभूमीवर मी डॉक्टर मनीषा मातकर आजच्या विशेष सोहळ्यात उपस्थितांचे सहर्ष स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ॲडव्होकेट आर.बी. मातकर उर्फ आमचे बाबा यांच्या कडक लक्ष्मी आणि इतर कथा हा विनोदी लेख संग्रह पुस्तक रूपाने तसेच आत्मकथनपर कादंबरी बंडखोर या 2 पुस्तकांच्या प्रकाशनाप्रित्यर्थ आपण आवर्जून उपस्थित असलेल्या उच्च साहित्य प्रेमी व वाचक मित्रगण यांचे या प्रकाशन प्रसंगी मी स्वागत करते. सज्ज सारे लोक आहे क्षण आले अमृताचे. सज्ज सारे लोक आहे क्षण आले अमृताचे. उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे. त्या मनाला ही कळावे भाव माझ्या या मनाचे. गोड मानुनी घ्या रसिको शब्द माझे स्वागताचे. मित्रांनो, बाबांच्या या पूर्वीच्या दोन्ही पुस्तककृती मुलांना हसऱ्या बाभळी व पुन्हा एकदा हसऱ्या बाभळी यांना आपण भरभरून प्रेम दिले आणि आपल्या आशीर्वाद दिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात घडणारे विनोद याला सुरस ललित कथेचं रूप देऊन गुंफण्यात आलेल्या बाबांच्या हसऱ्या बाभळी या लेख संग्रहाच्या गुलदस्त्यातील कडक लक्ष्मी आणि इतर कथा हे तिसरे पुष्प आज प्रकाशन रूपात आपणापुढे सादर होत आहे. तसेच साधारणतः पाऊण शतकापूर्वी विदर्भाच्या खेड्यातील एका गरीब शेतकरी यांच्या कुटुंबात असलेल्या अर्धा डझन मुलांपैकी एकानेच आईवडिलांच्या विस्तारित कुटुंबाला गरिबीच्या विपरीत परिस्थितीतही स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांना पूर्णपणे सांभाळण्याचा व एकत्र ठेवण्याचा वसा घेतल्यानंतर त्यांना करावा लागलेला जीवन संघर्षाला आत्मकथन रूपी कादंबरीने बाबांनी वाचकापुढे सादर केला आहे. हे आत्मकथन वाचकाला 70 ते 75 वर्षापूर्वीच्या विदर्भातील खेड्यातील गरीब घरातील वस्तुस्थितीवर घेऊन जाईल याची मला खात्री आहे. आजच्या या पुस्तक प्रकाशन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रहण करण्यासाठी मी डॉक्टर अनंत देशमुख सरांना आमंत्रित करते. टाळ्या वाजवून आपण त्यांचे स्वागत करावे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय व्यक्ती श्री आशुतोष चंद्रकांत भालेराव या सरांचे पण टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. आपले आजचे तिसरे सन्माननीय व्यक्ती आहेत श्री विद्याधर गजानन ठाणेकर. त्यांचे पण आपण मंचावर आगमन झालेले आहे तर आपण त्यांचेही स्वागत करूया. कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने स्वागत करूयात मान्यवरांचे शब्दसुमनांच्या पारिजाताने. टाळ्या वाजून आपण सगळ्यांचे एकदा परत स्वागत करूया. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ. अज्ञानाचा अंधार जाळी समैतली वाट. तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात. दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविणारे डॉक्टर अनंत देशमुख यांचा परिचय मी थोडक्यात करून देत आहे. डॉक्टर अनंत देशमुख हे मराठी
विद्वान व श्रीमती नागीबाई दामोदर ठाकरसी या महिला विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख व माजी प्राध्यापक आहेत. त्यांनी त्यांच्या विद्यापीठ सेवा काळात 20 MPhil व 10 PhD विद्यार्थिनींचे गाईड म्हणून काम केले होते. त्यांनी अध्यापनाव्यतिरिक्त संशोधनात्मक समीक्षण आणि चरित्रात्मक लेखन या विषयावर 36 पुस्तके लिहिली आहेत. तर आपण त्यांच्या टाळ्यावरती परत एकदा स्वागत करूया. मी बाबांना विनंती करते की स्वागत आणि सत्कार आपल्या अध्यक्षांचा करावा. श्री आशुतोष चंद्रकांत भालेराव यांचा परिचय मी थोडक्यात करून देत आहे. व्यवसायाने ते सॉफ्टवेअर इंजिनियर असून त्यांनी अनेक नाटकांमधून उल्लेखनीय अभिनय केला आहे. मराठी साहित्य आणि मराठी नाटकावर त्यांची अनेक भाषणे झाली असून ते उत्तम अभिनयाचे व नाट्य दिग्दर्शनाचे पुरस्काराचे मानकरी आहेत. मी बाबांना विनंती करते की त्यांनी श्री आशुतोष भालेराव सरांचे स्वागत व सत्कार करावा. टाळ्यांनी आपण सरांचं कौतुक करूया. यानंतर आपले आजचे तिसरे सन्माननीय वक्ते श्री विद्याधर गजाननराव ठाणेकर या ठाण्यातील ज्येष्ठ साहित्यिक यांचा परिचय मी करून देते. ते स्वातंत्र्यवीर विंदा सावरकर प्रतिष्ठान ठाणे याचे अध्यक्ष असून अनेक मराठी नाट्यमय संमेलन व नाट्य परिषद ठाणे विभाग आणि शाखेचे पदाधिकारी असून मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे याचे अध्यक्ष आहेत. यांची 35 पुस्तके कृष्णा प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहेत असून त्यांच्या साहित्याला विविध पारितोषिकांचे मान मिळालेला आहे. मी सौ वैशाली चांदुडे शिक्षिका व बाबांची ज्येष्ठ कन्या यांना त्यांचा सत्कार व त्यांचे स्वागत करण्याची मी विनंती करते. आपण टाळ्यांनी त्यांचे कौतुकाने स्वागत करूया. बाबांच्या लेखनात टायपिंगमध्ये त्यांना सहाय्य करणारी त्यांची कार्यालयीन सहाय्यक तथा सचिव श्रीमती रसिका म्हात्रे हिचं कौतुक मी मिस्टर पवन मातकर यांना करायला सांगते. टाळ्यांनी त्यांचं आपण कौतुक करूया. आता आज प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशक माननीय प्राध्यापक संतोष राणे साहेब यांचा सत्कार स्वतः लेखक करतील. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे अभिनंदन करूया. लेखक ॲडव्होकेट RV मातकर यांचा सत्कार करण्याची विनंती मी डॉक्टर अनंत देशमुख सरांना करते. तर मित्रांनो, आज आपण ज्या कारणासाठी इथे एकत्रित आलो आहोत ते म्हणजे बाबांनी लिहिलेल्या 2 सुंदर दर्जेदार पुस्तकांच्या प्रकाशनासाठी. चला तर मग मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की पुस्तकाचे प्रकाशन करावे. आजच्या दिवसासाठी त्यांच्यावर 50 रुपये डिस्काउंट आहे. 330 ला दोन्ही पुस्तकं मिळतील, तर 50 रुपये डिस्काउंट 280 ला आजच्या दिवसाला. आणि लेखकाच्या ऑटोग्राफ सोबत ती पुस्तके आज अवेलेबल असतील. आजच्या प्रकाशित
मातकर त्यांच्या ह्या ज्या लेखनाला साथ किंवा पडद्यामागून जो सपोर्ट मिळतो किंवा जो त्यांच्या लेखनाच्या वेळेत त्यांना जो साथ मिळतो म्हणा, त्यांचा ॲब्सेन्स असतो, बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या जी एक व्यक्ती पार पाडते आणि ती कुठेही पडद्यासमोर येत नाही, अशी ती व्यक्ती म्हणजे मिसेस आशा मातकर. त्यांच्यासाठी प्लीज जोरदार टाळ्या होऊन जाऊ. तर मी खाणेकर सरांना विनंती करते की मम्माचं असं आशा मातकरांचं आपण स्वागत करू, अभिनंदन करू आणि कौतुक करू आणि आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करू. धन्यवाद मम्मा. जो सागर से टकराते हैं उसे तूफान कहते हैं, जो सागर से टकराते हैं उसे तूफान कहते हैं, जो तूफान से टकराते हैं उसे चट्टान कहते हैं, जो तूफान से टकराते हैं उसे चट्टान कहते हैं और जो चट्टान से टकराते हैं उसे मातकर कहते हैं. त्यामध्ये आम्ही पण आलो. बाबांना मी विनंती करते त्यांच्या पुस्तकांबद्दल इंट्रोडक्शन द्यायला. आज रामनवमी, बरीचशी मंडळी रामाला पाळण्यात झोपून धावत निघाली. दुपारी रामनवमी ना, कसे करून इथपर्यंत येण्याचं दाखवलं त्याबद्दल प्रथम मी त्यांना वंदन करतो. आजच्या या लहानशा कार्यक्रमाला खास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर देशमुख साहेब, आशुतोष भालेराव साहेब, खाणेकर साहेब आणि खास आवर्जून रामनवमी असताना सुद्धा धावत पळत येणाऱ्या माझ्या ज्येष्ठ मित्रगणापैकी राजपत्रित अधिकारी महासंघाचे श्री कुलते आपल्या विनोदाला बरोबर घेऊन आले. विनोद देसाई महासंघाचे अध्यक्ष आहेत आणि जिथे जिथे कुलते साहेब जातात तिथे तिथे त्यांचा विनोद त्याच्यासोबतच असतो. आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर खास दर्यापूरवरून या कार्यक्रमाकरता आमच्या ज्येष्ठ मित्रापैकी श्री मागणे सरकाराने एकटे नाही या धावपळीत वहिनींना घेऊन आले. म्हणजे त्यांचा हा मोठेपणा आणि माझं सद्भाग्य. त्यानंतर आणखी एक महत्वाची व्यक्ती जिचा उल्लेख करायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल, मराठा महासंघाचा मराठा मंदिर ही एक मोठी संस्था आहे. मराठा मंदिर थिएटर आपल्याला माहिती असेल बॉम्बे सेंटरला. त्या संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री देशमुख साहेब. विशेष म्हणजे उद्याला त्यांच्या संस्थेचा सकाळी जत्रा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम अटेंड करून ते रात्रीच्या गाडीने जात आहेत. या खास कार्यक्रमाकरता ते थांबले. धन्यवाद देशमुख साहेब. त्यानंतर उल्लेख तर सगळ्यांचाच करायला पाहिजे, वेळेअभावी मी थोडासा आठवण करतो. आमच्या विक्रीकर म्हणजे माझं ओरिजिनल खातं, आता माझी आयडेंटिटी विक्री करायची नाही, वकील म्हणून ओळखतात. तर त्या विक्रीकर खात्यामध्ये एक मोठी संस्था आहे, ती म्हणजे पतपेढी. ही पतपेढी महाराष्ट्रातली एक अत्यंत नावाजलेली संस्था आहे. आज त्या पतपेढीचं टर्नओव्हर 150 करोड रुपये आहे. 150 करोड. या पतपेढीचे सध्याचे सचिव म्हणा स्वतः इथे हजर आहेत. याशिवाय या पतपेढीचे आधी आणि माजी पदाधिकारी, अगदी
म्हणजे रामनवमी थोडी बाजूला ठेवून सुद्धा एक उपस्थित आहे. त्यानंतर मी ज्या वेळेला कल्याण कार्यरत होतो 1984 ते 88 या काळात सहाय्यक विक्रेता आयुक्त म्हणून, तेव्हा माझ्या संपर्कात आलेली जेवढी मंडळी होती त्यापैकी जेवढी अस्तित्वात आहे ती सगळी इथे हजर आहे. ते बघून मला फार आनंद झाला. मित्र, जास्त वेळ घेत नाही पण मला थोडासा संदर्भ दिलाच पाहिजे. विनोद ही जीवनातली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. विनोदाशिवाय जीवन नाही. त्या कॅमेऱ्यामुळे जरा लक्ष गेलं नाही. एक महत्वाची व्यक्ती वर्धेचे कलेक्ट IAS मिस्टर भीमनवार विक्रीकर खात्यात आमच्याबरोबर होते. वर्धेचे कलेक्टर म्हणून ते गेले 2 वर्ष तिथे होते. त्यानंतर त्यांची इथे बदली झाली, पुण्याला गेले आणि पुण्यावरून आता तुमच्या फिल्म सिटीचे डायरेक्टर म्हणून परत आले. त्यांचं सॉरी साहेब, कॅमेरा लक्ष गेलं. तर मित्र, विनोद हा जीवनातला अविभाज्य भाग आहे असं मला वाटतं. विनोद नसेल तर जीवन निरस होतं. विनोद हा पदोपदी आपल्या जीवनात असतो. संसारात विनोद आहे, व्यवसायात विनोद आहे. विनोद नाही याची जागा नाही. फक्त तुम्ही त्याकडे कुठल्या नजरेनं बघता ही महत्वाची गोष्ट आहे. आता तुमच्या लक्षात आणून देतो, म्हणजे तुम्हाला सांगतो, या पॅन्डेमिकमुळं सगळे आपापल्या घरी बसले. सगळे आपापल्या घरी बसले नाही अशा पद्धतीने बसले की ज्यांना वर्क फ्रॉम होम करायचा आदेश होता ते वर्क फ्रॉम होम करायला लागले. आणि 2 तासामध्ये घरचं काम संपल्यानंतर घरच्या गृहिणीचं म्हणणं असं, बाबा तुम्ही 2च तास काम केला म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये दिवसभर काय करत होता तुम्ही? तर आता तुमच्याजवळ वेळ आहे, मग काहीतरी कामाला लागा. पॅन्डेमिक थोडंसं संपत आल्यानंतर सकाळी मी फिरायला जायला लागलो. बाहेर फिरून येता मला असं आठवलं की बाबा आपला एक मित्र इथे राहतो बाजूला, त्याला जाऊन भेटावं. बरेच दिवसातून 2 वर्षापासून गाठ भेट नाही. त्यामुळे असं वाटत होतं की आपण चुकलो काहीतरी. माणसंच आपल्याला भेटत नाही म्हणजे काय. गेलो त्यांच्या घरी. हा ग्रस्त घरामध्ये झाडू मारत होता. मी त्यांना विचारलं, अरे बाबा का नाही? म्हणे मी घरी जरा मदत करतो. म्हटलं काय काय मदत करतोय बाबा? तेवढ्याच आपण आवाज, अहो नुसता झाडू काय मारता, ते भाऊजी आले त्याच्याकडे चहा टाका. मी आतमध्ये बघितलं, म्हटलं काय बहिणी काय करतात? काही नाही म्हणजे देवाला घासू त्या टाकाला थोडा आणतात, म्हणजे देव साफ करतात म्हणजे. अरे म्हटलं ते थोडा आणतात म्हणजे काय? देवच आहे ना ते. नाही ते अंग नाही धुतून म्हणे, गेल्या 2 वर्षात त्यांनी स्नान नाही केलं, आता त्यांना स्नान घालते. माझी जरा आठवणी चालू थोडासा त्याच्या बोलण्याने. नंतर बसलो, चहाही पर्यंत काय करणार? मग मी सहज गोष्ट काढली, काय काय बहिणीला मदत करतो तू? म्हणजे काय काय मदत करतो म्हणजे मी सांगेल की मदत करतो. म्हणजे उदाहरण स्वयंपाक करतो? नाही मला काही पोळ्या करता येत नाही. मग काय करतो? मी कणिक भिजवतो, कणिक टिमतो, त्याचे पोळे करतो आणि ते बायकोला देतो. मग ती चपात्या लागते. बस एवढं. नाही चपात्या भाजायचं काम पण माझ्याकडे. या सर्व गोष्टीमुळे माझ्या असं लक्षात आलं की ज्या ग्रस्तांनी आयुष्यात काही केलं नसेल त्याला बऱ्याच गोष्टी करायला त्या पॅन्डेमिकने शिकवलं. हा एक विनोद म्हणून सांगितलं मी तुम्हाला, पण ही सत्यस्थिती आहे आणि ही सत्यस्थिती विनोद आहे. त्यानंतर नुसताच विनोद संसारात आपण नेहमी बघितला म्हणजे आपलं समाधान झालं असं नाही. विनोद तुम्ही टेन्शन मध्ये असताना सुद्धा विनोद होतो. तो कसा असतो त्याचं एक उदाहरण देतो. आम्ही 3-4 जण एक 10 वर्षापूर्वी खाजगी गाडीमधून
एका महत्वाच्या कामाकरता चालू होतो. महत्वाचं काम म्हणजे कुटुंबामध्ये माजलेली त्यांची काहीतरी भांडणं होती जबरदस्त, त्याच्यातून त्यांना कसं सोडवायचं हा आमच्या पुढे प्रश्न होता. आणि आम्ही 3-4 गाडीवर गंभीर होतो, एवढे गंभीर का म्हणजे दुसऱ्याला बोलणं सुद्धा आम्हाला अडचणीचं जात होतं. अशा स्थितीमध्ये आमची गाडी रोडने चाललेली असताना आमच्या बाजूला मुंबईला जसे आतून रोड असतात ना, तसा एक रोड होता. त्या रोडने एक जीप चालली होती. चालता चालता ती जीप बंद पडली. मग त्या जीपमधून 3 माणसं उतरली. ही टोपी, खाली पायजामा, पायजामा म्हणजे नगरी पायजामा मोठा, टोपी आणि लांब शर्ट घातले. आणि ती जीप बंद पडली म्हणून तिला धक्का मारताय. धक्का मारता मारता ती जीप काही सुरू होईल. धक्का मारता मारता मधला जो ग्रस्त होता त्याला पायजामा सुटला. आणि तो पायजामा धरू की गाडीला धक्का मारू हे काही त्याला कळेल. तर त्या धावपळीमुळे आमचं अचानक लक्ष तिकडे गेलं आणि आमच्यापैकी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं आणि सगळ्यांची गंभीरता क्षणात निघून गेली. हे असे प्रसंग कदाचित त्याच्याकडे विनोदानं तुम्ही बघणार नाही, पण थोड्या वेळात तुम्हाला विनोद तो लक्षात येईल. मित्रांनो, अनेक लोक संपर्कात आले. माझे एक नातेवाईक आहेत, त्यांना विनोद काय म्हणतो हे कळतच नाही. एकदा मी त्यांना म्हटलं, नेहमी त्यांचा चेहरा अगदी त्रासलेला, कंटाळलेला, 12 वाजलेला असा. एकदा मी त्यांना म्हटलं, तुम्ही थोडीशी विनोदी पुस्तकं वाचा. कुठे आहे म्हणजे विनोदी पुस्तक? म्हटलं मी देतो. म्हणून मी पु ल देशपांडेचं वाऱ्यावरती वरात त्यांना वाचायला दिलं. वाऱ्यावरती वरात त्यांना वाचायला दिलं. म्हटलं आता ते थोडे तरी हसतील. 3-4 दिवसांनी त्यांना विचारलं, म्हटलं बाबा हे वाऱ्यावरती वरात कसं वाटलं? बरं वाटलं. म्हटलं काय विनोद कळला का? त्याचा कुठे विनोद आहे? त्याचा कुठे विनोद आहे? अहो म्हटलं ते त्यांनी असं म्हटलंय त्या एका लेखामध्ये की अर्धस्थानात बोट थांबली आणि मी ते त्यांनी अर्धाबरोबर गप्पा मारल्या असतील म्हणे. हो अहो म्हटलं अर्धाबरोबर गप्पा मारायला त्यांना काय अर्धी भाषा येत होती का? त्याचा तर विनोद तर बघा, त्याच्यात काय विनोद आहे म्हटलं. झालं म्हटलं आता आपण यांना समजावून सांगत काही अर्थ नाही. त्यानंतर आम्ही रात्री जेवण करून झोपतो. रात्री अचानक हसून उठले. हा 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 म्हटलं गाव काय झालं? नाही ते त्या पुस्तकातलं होतं म्हणजे ते आत्ता आठवलं. बरोबर आहे, विनोद आहे म्हटलं. तर सांगायचा मुद्दा असा की ज्या माणसाला विनोदामध्ये रस नसेल त्याला सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा विनोद रस निर्माण करतो. तेव्हा ही विनोदी पुस्तकं हे असं समजा की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला थोड्याफार प्रमाणात हसवण्याचं काम करतात आणि तुमच्यामध्ये असलेलं टेन्शन कमी करतात. आता रोजच आपण तुमच्या व्हॉट्सअपवर वगैरे फॅमिली ट्रिप विनोद वाचतोय. प्रत्येक जण काही ना काहीतरी प्रत्येकाला सुचतं, तो टाकतो आणि ते वाचून आपलं आनंद घेतो आपण त्याचा. संसारातलं ते विनोद आहे, प्रोफेशन मधले पण आहे. आता माझं वकिलाचं प्रोफेशन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा विनोद आहे. एवढा म्हणजे रटाळ प्रोफेशन आहे हे या प्रोफेशन सारखा रटाळ प्रोफेशन नाही. वकील हा देवधर्माला मानतच नाही, पण कधी कधी विनोद असा होतो की त्याला त्या विटनेसला शपथ द्यावी लागते. तो मात्र त्या मुसलमान असेल तर कुराण आणि हिंदू असेल तर गीतेवर हात ठेवून शपथ घेतो. पण आता हे लाल फडक्यामध्ये गुंडाळलेली गीता आहे की कुराण आहे त्या शपथ घेणाऱ्याला माहिती नसतं. हा एक प्रकारचा विनोदच आहे. एखादी माझ्यासारखा एक सुपत्कार वकील असेल, त्यांनी म्हटलं साहेब याच्यामध्ये गीता दिसत नाही, कुराण आहे. घबरा म्हणजे त्याचा वेळ निघून येईल ना, शपथ घेतली ना, जाऊ दे. अशा अनेक गोष्टी आहेत की त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जर पाहायला गेला तुम्हाला विनोद आढळेल. आणि विनोद हे मी खात्रीनं सांगतो तुमचं आयुष्य 10 वर्षांनी वाढवायला कारणीभूत होईल याची मला खात्री आहे. बंधूंनो, संसारात घडणाऱ्या सामान्य माणसाच्या संसारात घडणाऱ्या लहान मोठ्या गोष्टींना थोडंसं विस्तृत करून मी कथा लिहिली आहे. पहिलं पुस्तक हसऱ्या बाबळी लोकांनी स्वागत केलं जातं म्हणून दुसरं पुस्तक लिहिलं कथांचं, पुन्हा हसऱ्या
काळामध्ये ती पुस्तकं मागच्या साहेबांनी लिहिली आहे म्हणून घ्यायला काही हरकत नाही असं म्हणून घेतली. ती कपाटात होती, पण ती नंतर कपाटाच्या बाहेर आली, कारण बाहेर कुठे जायला जागाच नव्हती. त्यामुळे त्या पुस्तकांना विचारांना न्याय मिळाला. त्यांनी ती वाचली आणि वाचली एवढ्यावर थांबलं नाही, तर मला कंटिन्युअस फोन आले त्यांचे का साहेब आता तुम्ही आणखी लिहा, साहेब तुम्ही आता आणखी लिहा. आता मी तर त्या काळामध्ये आमच्या मुलांनी आम्हाला जेरबंद करून ठेवलं होतं, म्हणजे त्यांना काय वयस्कर माणसं बाहेर नको काही प्रॉब्लेम व्हायला, मग आम्ही जेरबंद होतो. पण मी ठरवलंय की तरीही आपण या काळात लिहायचं आणि जर खरंच रसिकांना आवडलं असेल तर त्यांना ते सादर करायचं, म्हणून मी ही 2 पुस्तकं आता आपल्या पुढे सादर केली आहे. मान्यवरांनी त्याचं प्रकाशनही केलं आहे. मला असं वाटतं की एवढं माझं तुम्हाला सारांश भाषण इथेच संपवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. तसं आमच्या लँग्वेजमध्ये पण तेच आहे, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. तुमचं जे रिलॅक्सेशन आहे म्हणा, सायकोलॉजिकल स्ट्रेस जो आहे तो त्यामुळे कमी डेफिनेटली होतो. म्हणून मेडिसिन मागच्या टेबलवर अवेलेबल आहे. प्लीज डॉक्टर प्रिस्क्राईब करतात ते घेऊन जा आणि त्याचा वापर करा. यापुढे आज आपले अहोभाग्य आपल्यामध्ये लेखक A.K. देशपांडे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना नुकताच जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. तर मी डॉक्टर अनंत देशमुख सरांना विनंती करते की त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. अभिनंदन सर. मराठी माणसाला हा पुरस्कार मिळणे म्हणजे खरंच कौतुकाची गोष्ट आहे. बाबांचे मित्र व सहकारी तसेच अखिल महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेचे सर्वेसर्वा व आमचे काका श्री ग.दी. कुलते यांना मी विनंती करते की त्यांनी बंडखोर या आत्मचरित्रावर थोडक्यात प्रकाश टाकावा. या ठिकाणचे सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे, रेवा मात्र यांचं सर्व कुटुंब आणि उपस्थित राहिलेले बंधू भगिनींनो, खडकलक्ष्मी आणि बंडखोर या दोन्ही जे पुस्तकांचे लेखक, आमचे सहकारी, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक रेवा मातकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रकाशन केल्याबद्दल डॉक्टर अनंत देशमुख आणि सर्व पाहुणे यांना मी धन्यवाद देतो. हा चांगली पुस्तक त्यांच्या हस्तरा बाबरी वगैरे सगळं वाचलेलं आहे. त्यातला मोलकरी हा कार्यक्रम स्वतः वाचलेला आहे. त्यामुळे ते किती छान लिहितात याची आम्हाला चांगल्यापैकी कल्पना आहे. खरं म्हणजे मातकर साहेब माझे ते बॉस होते, परंतु संघटनेच्या कामामध्ये ते मला बॉस समजायचे. त्यांचं लेखक म्हणून सुद्धा कौतुक व्हावं एवढा हा त्याने पुस्तकं लिहिण्याचा कपाटा लावलेला आहे. त्याबद्दल ते खरोखर कौतुकास पात्र आहे. हे करताना, हे सर्व कामकाज करताना आपली धर्मपत्नी चिरंजीव दरवाजातच उभा आहे, धाकट्या भावासारखा दिसतो, त्यांची मुलगी बिट्टू आणि आता कन्या नाती सुद्धा, ही सुद्धा बिट्टू सुद्धा फार चांगली मुलगी आहे. फार चंचल होती लहानपणी, बोलकी होती फार, आताही तशीच असेल असं आम्ही समजतोय. आणि आता या नातींना भेटायचा पण आम्हाला चांगला, लहान असताना मी पाहिल्यात त्यांना घरी येऊन. आता मोठ्या झाल्या तर चांगले हसतमुख आहे. मातकर यांचं संपूर्ण जीवन जे आहे ते फार मोठं धकाधकीचं गेलेलं आहे. 2 आयाम त्यांना होत्या, आई आणि ताई. खरं म्हणजे मला त्यांच्याशी तुलना करावीशी वाटते. त्यांना 2 आया होत्या, मला 3 आया होत्या बरं का. एक मला मी पाहिलेलीच नाही, परंतु सावत्रपणा हा जो प्रकार असतो आणि त्यातून जे अनुभव मिळत असतात किंवा त्यातून जे काही त्रास होत असतो तो सगळा त्यांनी खूप खूप अनुभवलेला आहे, याची मला माहिती आहे चांगल्यापैकी.
आमच्या वाट्याला तेवढा काय आला नाही, परंतु त्यांना फार तोंड द्यावं लागलेलं आहे आणि त्याच्या कुटुंबाला तोंड द्यावं लागलेलं आहे. त्यांच्या आणि आमच्या आशाताई सर्वांना आपण जर असावं ना, सासू सुनबाई ह्या मैत्रिणीसारख्या वागतायत, फार प्रेम करतात. आणि मातकरांचं एक वैशिष्ट्य सांगितलं पाहिजे की त्यांच्या सर्व पुस्तकांच्या प्रकाशांच्या वेळा आमच्या लक्षात आलं आणि नेहमी त्यांच्या घरी जातानाही लक्षात आलं. धर्मपत्नी, त्यांची मुलगी, मुलगा, नातवंड यांच्यावर त्यांचं इतकं प्रेम आहे की त्या पुस्तकातून सुद्धा ते प्रेम नक्कीच व्यक्त झालेलं आहे. हे नक्की मी खात्रीशीर सांगतो. इतकं आपल्या कुटुंबाला जपणं, त्यांचा आदर बाळगणं, त्यांचं कौतुक करणं, यामध्ये मातकरांचं विचारसरणी ही माहीर आहे. लिखाण सुद्धा त्याबद्दल त्यांनी जे केलेलं आहे कौतुक वाटतं की आपण या आलेल्या पाहुण्यांचं कौतुक करतो, मित्रांचं करतो, घरच्यांचं राहून जातो, परंतु ते घरच्यांचं सुद्धा तेवढ्याच तोलामोलाचं कौतुक करतात. हे अगदी म्हणजे प्रशंसनीय आहे, वाखाणण्याजोगं आहे. त्यांच्या सुनेवर सुद्धा ते मुली एवढंच प्रेम करतात, हे सुद्धा आम्हाला त्यांच्या लग्नापासून माहीत आहे. त्यामुळे एवढी चांगली व्यक्ती, त्यांच्या पुस्तक एकच मला वाचायला त्यांचा माझ्या मित्रांचा सल्ला मिळाला की कडक लक्ष्मी राहू द्या बाजूला, पण बंडखोर तुम्ही अवश्य वाचा. या बंडखोराबद्दल आम्हाला खूप माहिती आहे. ते आमच्या एन्फोर्समेंट ब्रँच म्हणून महत्त्वाची ब्रँच होती, तिथं ऑफिसर होते आणि मी तिथे इन्स्पेक्टर होतो. ते माझा बॉस आणि मी त्यांचा स्टाफ मेंबर. तर त्यांचं मी कर्मचारी संघटनेमध्ये खूप काम करायचो. झोकून देऊन काम करणं म्हणतात ना, तसं काम करायचं. ऑफिसचं काम करतात की नाही ते बरोबर माझ्यावर लक्ष ठेवायचे. मी अगदी त्यांच्या कॅबिनपासून जवळच बसलेला असायचो. ते लक्षात ठेवायचे, व मी ऑफिस संघटनेचं काम करताना ऑफिसच्या कामाकडे काही दुर्लक्ष आहे का. तर असं अजिबात माझं दुर्लक्ष नाही, याच्याबद्दल त्यांची खात्री असायची. आणि मी सुद्धा ते काम आपल्याला ज्याच्याबद्दल पगार मिळतात, जेवढा चांगला आपला बॉस आहे, तर कामामध्ये कुठं वणीव राहायला नको याची निश्चितपणे खात्री त्यांना देत असायचो. आम्हाला खात्री करून घेत असायचो. त्यावेळेला बरेच आमच्या संघटना होत्या, अधिकाऱ्यांची संघटना होती, त्यापेक्षा जास्त मोठी संघटना कर्मचाऱ्यांची होती. त्या कर्मचारी संघटनेमध्ये काम करण्याचा आनंद, विनोद फार मोठा असायचा. तेवढा आनंद अधिकाऱ्यांची संघटना करताना, त्याच्यामध्ये काम करताना तेवढा आनंद नाही मिळत. तर कर्मचारी संघटनेचं काम करताना ऑफिसच्या कामाकडे कुठं दुर्लक्ष नाही ना पुढच्यांचं, याकडे कटाक्षाने चांगला अधिकारी म्हणून त्यांचं लक्ष होतं. याची मला चांगली जाणीव आहे. मी कर्मचारी संघटनेकडे फुल टाइम 4 वर्ष डेप्युटेशनवर होतो. म्हणजे माझा पगार संघटना द्यायची आणि मी संघटनेचं काम करायचं. त्यानंतर मग त्यांनी आणि काही जवळच्या मित्रांनी सांगितलं, हे डेप्युटेशन किती दिवस चालवणार, तुला 3 मुली आहेत, कार्यालयीन काम केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, त्यातही प्रशंसा मिळवली पाहिजे. आणि म्हणून मी डिपार्टमेंटमध्ये जॉईन करण्याचा अर्ज दिला. वरिष्ठ कार्यालयातील मंडळी आमची सगळ्यांची हितचिंतकच होती. तर तुम्हाला त्या एन्फोर्समेंट ब्रँचमध्ये IME मध्ये पोस्टिंग आम्ही देतो, घ्यावा, तुम्हाला पाहिजे तसं करा. त्यावेळेला प्रत्येक जो बॉस होता, अधिकारी किंवा असिस्टंट कमिशनर, ते आमच्याकडे बघत होते. कारण आम्ही म्हणजे आंदोलन करणारे. कर्मचारी संघटना म्हणजे आंदोलन मागण्यासाठी, बरं का, एसटी संपासारखं कसंही आंदोलन नाही, अगदी शिस्तबद्ध आंदोलन. कधी मागं घ्यायचं हे आमचं ठरलेलं असतं. ते आंदोलन करणारे आम्ही. त्यामुळे कोणते माझ्याकडे नका देऊ असं त्यांना हे माहीत नाही, बरं का. पण मी आजच्या निमित्ताने सांगून असतो, सगळे चांगले एफिशियंट असे हुशार अधिकारी. त्यांना विचारायचे कोणते आलेले जॉईन होत आहेत, तुमच्याकडे घेता का. नको ते संघटनेचे काम करतील, आम्हाला उगीच प्रॉब्लेम निर्माण होईल म्हणून. पण मातकर पहिला अधिकारी ते माझ्याकडे द्या म्हणून. तर आमची काय मैत्री इतकी नव्हती त्यावेळेला. मातकरांकडे तुम्ही जायचं तर त्या चांगल्या अधिकारी आहेत ना, हो म्हणाले, एकदम हुशार अधिकारी. मी खूप आनंदाने 3 वर्ष त्यांच्याकडे इन्स्पेक्टर म्हणून काम केलेलं आहे. ते कधी विसरू शकत नाही. एवढा आम्ही म्हणजे मित्रही झालो, सहकारीही झालो, कुटुंबाचे एकमेकाचे जवळचे झालो, अशा रीतीने खूप चांगले केले. आणि माहिती आता आमचे विक्रेत्याचे बरेच लोक आलेले त्या ठिकाणी. 3 वर्षे पूर्ण झाल्याबरोबर मी अर्ज केला
घ्या की मला या ब्रँचमध्ये 3 वर्ष झालेली आहे किंवा माझी बदली दुसरीकडे करावी अशी माझी विनंती आहे. हे आम्ही केलेलं आहे बरं का त्यावेळेला. अशा पद्धतीने आम्हाला खूप चांगला अधिकारी मिळाल्यामुळं ते कार्यालयीन कामकाज फार महत्त्वाचं असतं बरं का. नातेवाईक चांगले बरे चांगले मिळतच असतात, पण ऑफिसमध्ये मिळतील की नाही हे थोडंसं नशिबावर असतं. तर ते खूप चांगले दिवस आमचे गेले. त्यानंतर मग आता संघटनेच्या मागण्यासाठी भांडावं लागायचंच ना. चांगल्या मागण्या देत नाहीत म्हणून भांडावं लागतं आयुक्त वगैरे. मग त्यांचं आणि आपलं वाकडं होतंय. त्यांचं किती वाकडं झालं तरी आम्हाला कधी काळजी आणि तणाव वाटला नाही बरं का. मागण्यासाठी मांडण्यासाठी जर का कोणी वाकडेपणा घेत असेल तर घ्या समजा वाकडेपणा. त्यामुळे याची चौकशी करता करता मातकरांपर्यंत तुम्ही त्यांचे कॉन्फिडन्शियल रिपोर्ट एवढे चांगले का लिहिले. जसं काम आहे तसं मी लिहिलं, परंतु ते संघटना म्हणून आम्हाला त्रास देतात खात्याला. त्यामुळं तुम्ही तसं का नाही लिहिलं त्याच्यामध्ये. ते म्हणाले तेही करतात आणि हेही करतात आणि उत्तम करतात दोन्ही सुद्धा. त्यामुळं आम्हाला त्यांच्याबद्दल आदरच वाटतो. अशा रीतीने या 2 आठवणी मला मातकर साहेबांच्या बद्दल आज बोलाव्या असं वाटलं. त्या पुस्तकाबद्दल मला आवर्जून सांगायचं की जे मुंबई बाहेरून येतात अराजपत्रित पदावर किंवा राजपत्रित पदावर येण्यासाठी मुंबई फार वेगळी आहे. तिथं आपला कसा निभावावा लागेल, चांगलं कार्यालय मिळेल का, अधिकारी चांगला मिळेल का, सहकारी चांगले मिळेल का, हे तणाव असतो बरं का. आणि ज्यांना थोडा गरिबी परिस्थितीचा अनुभव असतो ना त्यांना जरा जास्तच तणाव असतो. म्हणून बरेचसे अधिकारी कर्मचारी गव्हर्नमेंट खात्यात येताना फार मोठे श्रीमंत असतात असं नाही बरं. सर्वसाधारणपणे गरीब आणि हुशार मंडळी शासनामध्ये येतात असा मी घेतलेला हा अनुभव आहे दोन्ही संघटनांच्या मध्ये. त्यामुळे प्रवास कसा करावा, प्रवासात काय अडचणी येतात, बसायला जागा मिळेल की नाही, आपली पेटी कुठे ठेवायची, आपलं अंतराय बांगड्याच्या कपड्याचं कपडे कुठे ठेवायचं, त्याला एक शब्द आहे तो काय मला आठवत नाही आता, परंतु तशा पद्धतीने प्रवास त्यांनी पण केलेला आहे, मी पण केलेला आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दलची एक वेगळी आपुलकी आणि आस्था ही कायम वाटत राहिलेली आहे. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे नातेवाईक कसे वागतात आपल्याशी. मुंबईला गेला म्हणजे त्याच्याकडे भरमसाठ पैसा आहे असा समज असतो बरं का नातेवाईकांचा. बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की यांनी नोकरी करावी, तिकडं कुटुंबही सांभाळावं आणि आम्हाला पैसे पण पाठवायचे अशी एक कल्पना असते. तो तणाव फार मोठा असतो, पण मातकरांनी तो सगळा सहन केला आणि सर्वांना आनंद देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला असा हा व्यक्ती आहे. त्याच्याबद्दल आम्हाला फार आदर वाटतं, आपुलकी वाटते, आपलेपणा पण वाटतोच आहे. अशा या व्यक्तीने सर्व नातेवाईक, सर्व मित्र, ते तुम्ही कंकाळ म्हणून तुमचा एक मित्र आहे. तर कंकाळ म्हणजे आमचा कौतिकराव देशमुखच का हे मला खूप वाटत राहिलं, पण शेवटी शोध लागला का तो कौतिकराव देशमुखच होता. आणि त्यांनी तुम्ही खूप अनुभव घेतलेले आहेत मुंबईमध्ये. अगदी जोशी बोर्डिंग असो की खाण्याचे ठिकाणं असो की बाकी सर्व खात्यातल्या अधिकाऱ्यांचे कसं वागावं वगैरे वगैरे, तो माझा एक तेवढाच मित्र होता बघा. की जरा आज नाही येण्यात इकडे दिसलं असतं आम्हाला सहकुटुंब. त्यांचं कुटुंब कदाचित आलं पण असेल, विसरून गेलं असेल बोलायचं, पण इतकी त्यांची जवळीकता होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक मित्राच्या आठवणी आणि चांगलेपणा त्यांच्या संग्रही आहे बरं का. आता भीमराव साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना पण माहिती आहे पडलीच असेल की मातकर म्हणजे काय चीज आहे म्हणून. तर मातकर म्हणजे सर्वांवर प्रेम करणारा, सर्वांना त्यांना जे काही असेल ते देणारा आणि चांगलं विषय त्यांना हा चांगला नाद लागलेला आहे. वकिली, त्यांची वकिली चांगलीच चालली असेल, कारण त्यांनी अधिकारी संघटनेत आयुक्तांबरोबर, गव्हर्नमेंटच्या सेक्रेटरी बरोबर चांगली मांडणी आणि भांडणं पण केलेली आहे. त्यांचा एक अनुभव मला माहीत आहे की त्यांचे बॉस त्यांना बोलवायचे आणि कधी पण लेट येतो की काय तिकडे लक्ष ठेवायचे, म्हणून ते कार्यालयात आल्याबरोबर बॉसच्या कार्यालयाला फोन करायचे का मी आलोय म्हणून. तर तो बॉस कंटाळला पाहिजे हजेरी माझ्याकडे जाऊन मला काय त्रास देत आहेत, परंतु तो माझी त्यांना कळलं पाहिजे हजेरी मी आलेला आहे, कारण ते माझी चौकशी करायची. आला की नाही बाबा, लेट आला की नेमं द्यायला मिळेल. ते कधी एकदाच आलते लेट, नंतर कधीच लेट आलेले नाही. अशा प्रकारे उत्कृष्ट काम करणारा अधिकारी, सहकारी आणि कुटुंब प्रमुख मातकर ज्यांना लाभलेला आहे ते सगळे भाग्यवान आहेत. नंतर मग पुष्कळ घडामोडी घडतात.
मित्रांमध्ये घडतात, नातेवाईकात घडतात, तुमच्या वरिष्ठांमध्ये घडतात, सहकार्यांमध्ये घडतात. त्याला तोंड देऊन सगळ्यात A+ काम करणारे, गव्हर्नमेंटमध्ये A+ म्हणजे आउटस्टँडिंग, खूप चांगलं काम करणार आहे. इतकं काम करणारा अधिकारी, पुस्तकं पण चांगलं लिहायला लागलेलं आहे आणि त्यांनी वकिली पेशा सुरू केलेला आहे. आम्ही त्यांचं कार्यालय पण पाहिलेलं आहे. प्रॉपर माणूस आहे. ज्यांनी सगळं ते विनोद देसाईंनी लक्षात ठेवायला हरकत नाही. ज्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे संघटनेत, तो चांगला वकील होऊ शकतो बरं का. त्यामुळे ते चांगले वकील म्हणून सुद्धा त्यांनी ठाण्यात ख्याती मिळवलेली आहे आणि म्हणून त्यांच्या प्रकाशनाला येणारी मंडळी आनंदाने येत असतात हे माझ्या लक्षात आलेले. आज त्याहून अधिकारी पूर्ण हात पडलेला आहे, हा मोठा होणार आहे म्हणतात. त्यामुळे तुमच्या पुढच्या पुस्तकं जेव्हा यापेक्षा मोठा तुम्हाला मिळणार आहे याची मला म्हणजे नक्की खात्री वाटते आहे. हे काही इतका आणखी जास्त वेळ घेणं फार उचित नाही आहे, परंतु माणसाने कसं असावं, अधिकाऱ्यांनी कसं असावं, शेजाऱ्यांनी कसं असावं. शेजारी सुद्धा फार त्यांना चांगले मिळतात. आपण चांगला असलं की आपला शेजारी चांगला असतो. आमचे देशमुख गेल्यानंतर देशमुख बहिणींनी त्यांची देखभाल केलेली आहे. त्यामुळे इतका चांगला अधिकारी, इतका चांगला मित्र, इतका चांगला शेजारी आणि इतका चांगला गाववाला. साधारणपणे विदर्भातून येणारी मंडळी अधिकारी हे फार प्रेमळ असतात बरं का. त्यांना फार शेजाऱ्यांना कौतुक असतं. त्यापैकीच त्या नाही आमचे देसाई तरी कोल्हापूरहून आले तरी त्यांनाही चांगले शेजारी मिळतात बरं का. पण नागपूरवाल्यांची ख्याती आहे. आम्ही सुद्धा दौऱ्यावर जातो ना, आम्ही आता बिल्डिंग बांधायचं ठरवलेलं आहे, हातमाळ्याची चाललंय आमचं काम, सगळ्या जिल्ह्यांना जातात. पण सगळ्यात जर चांगला पाहुणचार कुठं मिळत असेल तर तो नागपूरला मिळतो बरं का. तो त्यांना झोपायची सोय आहे का, सकाळचा चहा मिळाला का, त्यांना गाडी मिळाली का प्रवासाला वगैरे, इतक्या आपुलकीने चौकशी करतात की सांगायचं तो नागपूरचा आहे बरं का. भीमनवार साहेब तुम्ही तिकडचे जा. त्यामुळं असा आहे चांगला संस्कार असलेला, मुलांवर संस्कार गेल्यानंतर तुम्ही ना तुमची ती पुस्तकं विकायला सुरू कर ना. तुमचे 80 रुपये घेऊन मला पण ती 2 पुस्तकं देऊन टाक ना. याची मला खात्री आहे. म्हणून प्रत्येकाने हा चान्स घ्या. 280 रुपये देऊन 2 पुस्तकं द्या. मला घेतल्यावर मग मी माझं भाषण संपवणार आहे. खूप वेळ बोललेलं आहे मी. आणखी काय कामांना नक्कीच बोलायचं असेल त्यामुळं मी पुस्तकं मिळाली की मी माझी जागा दुसऱ्यांना देतो. आमच्या सुनबाईचं संचलन इतकं टॉप असेल हे मला माहीत नव्हतं बरं का. तिचे डॉक्टरचे खूप चांगले हे मला माहीत आहे, परंतु संचलन सुद्धा एवढं कौशल्याने आणि अतिउत्तम करते आहे. आता दिली मला पुस्तकं तरी चालेल. 20 रुपये सुद्धा दिलेले आहे. थँक्यू. जरूर तुम्ही घ्या आणि वाचा बरं का. तुम्हाला एक चांगला ठेवा तुमच्याकडे आहे असं नक्की वाटणार आहे, याची मला खात्री आहे. मला बोलण्याची एवढी संधी दिल्याबद्दल मी लेखकाचे, त्यांच्या सर्व कुटुंबाचे, आलेल्या सगळ्या बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू काका. खूप छान तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि बाबांबद्दल या ज्या काही तुम्ही त्यांचे कौतुक केलं त्याबद्दल डेफिनेटली आम्हाला अभिमान आहेच. ह्या पुढे यानंतर बाबांचे अजून एक मित्र, विक्रीकर न्यायाधिकरणाचे माजी न्यायाधीश श्री शशांकजी मातने काका हे बाबांच्या लेखनावर थोडक्यात प्रकाश टाकतील. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अनंत देशमुख, प्रमुख पाहुणे विद्याधर ठाणेकर, आशुतोष भालेरावजी, प्राध्यापक संतोष राणे, ही सगळी मंडळी म्हणजे साहित्य क्षेत्रातील सुवर्ण मुद्रा आहे. आणि मला प्रश्न पडला आहे त्याचं उत्तर मी नंतर देतो. आणि आज साहित्य क्षेत्रात उगवता तारा क्षितिजावरचा आणि तो प्रकाशमान निश्चितच होणार आहे ते आमचे मित्र ॲडव्होकेट मातकर. त्यांना आजपर्यंत आणि यापुढे देखील पूर्णपणे साथ देणाऱ्या आमच्या बहिणी, त्यांचे कुटुंबीय ज्यांनी आज हा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे ते, आणि सन्माननीय उपस्थित रसिकांना
आहे. विज्ञानाचा विद्यार्थी त्याच्यामुळे तसंही मराठीकडे लक्ष नव्हतं. आणि ह्या सगळ्या मंडळी आयोजकांनी म्हणजे पारेख, मी मनीषा, तिने माझं नाव उच्चारलं तेव्हा मला प्रश्न पडला की मला का बोलावलं. तर मला असं वाटतं की ह्या सुवर्ण मुद्रा ज्या आहेत, तुम्ही जर कुठल्याही व्यापाऱ्याकडे जर गेला तर तो कस जो लावतो, कसची चाचणी करतो, त्यांना एक दगड हवा असतो, त्याला म्हणतात कसोटी. त्या दुकानात त्या कसोटीवरती सुवर्णाची कसोटी लावतात, म्हणून ह्या दगडाला इथे बोलायला बोलावलेला आहे असा मी समजतो. आमचे मित्र त्यांनी आज तिसरं प्रकाशन त्यांच्या पुस्तकांचं, पहिल्यांदा हसऱ्या बाबळी, पुन्हा हसऱ्या बाबळी, आणि प्रकाशकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की 2 प्रकाशनानंतर तिसरं प्रकाशन त्यांनी करण्याची हिंमत बांधली आणि ते यशस्वीपणे आज इथे प्रकाशनात अशा परिस्थितीत प्रकाशनच नाही. आज अशी आहे, आजची परिस्थितीचं जर विश्लेषण केलं आणि विचार जर केला तर प्रकाशन हा प्रकार राहिलेला नाही, पुस्तकं हा प्रकार राहिलेला नाही, सगळी ही पुस्तकं झालेली आहेत. आणि ह्या कालखंडामध्ये, ह्या परिस्थितीमध्ये मागकर साहेब तुमचं कौतुक की तुम्हाला असे शारदा प्रकाशन सारखे प्रकाशक मिळाले की जे मोठ्या प्रमाणात तुमच्या पुस्तकांचं प्रकाशन करताय, तुम्हाला प्रकाशित करताय. खरोखर राणीजी तुमचं अभिनंदन. आणि दुसरी बाब यातून आम्हाला जाणवते, आम्ही टॅक्सेशनचे अधिकारी, त्याच्यामुळे पहिल्या 2 प्रकाशनात तुमची परिस्थिती सुधारली म्हणून तिसऱ्याकरता तुम्ही ही हिंमत बांधली असा निष्कर्ष आम्ही काढतो. आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जाओ अशी आमची शुभेच्छा तुमच्याकडे. आम्हा मित्रमंडळी करता आजचा दिवस म्हणजे अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा तनू, पाहिला रे हरी पाहिला. याच्याशिवाय माझ्याकडे शब्द नाही आजच्या प्रसंगाचं वर्णन करण्याकरता. त्यानंतर आमचे मित्र यांनी जी 2 पुस्तकं लिहिली त्याच्याबद्दलचे वर्तमानपत्रातील अभिप्राय, व्हॉट्सअपवर आलेले मेसेजेस, एवढीच माहिती माझ्याकडे आहे की बघितल्यानंतर वाटतं की हा आमचा मित्र लेखक कधी झाला, त्यांनी लिहायला कधी सुरुवात केली आणि ह्या क्षितिजावरती उगवून प्रकाशमान कधी झाला याची कल्पना आम्हाला खरोखर नव्हती. त्याची ओळख प्रकाशकांनी आम्हाला करून दिली. त्यांच्या आत्मचरित्र, त्यांनी जे बंडखोर लिहिलेलं आहे त्या आत्मचरित्राबद्दल जर बोलायचं झालं तर तो चालता बोलता स्वच्छंदी बहुआयामी व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती आहे. आत बाहेर काही नाही, जे आहे ते सगळं मित्रांसमोर सगळं खुलं आहे. त्यामुळे आत्मचरित्रात काय असेल हे आम्हा सगळ्यांना पूर्णपणे 110% माहिती आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती लहानपणची म्हणजे 1960चं दशक असेल तेव्हा आमच्याकडे गावाकडे एखाद्या लेकीवाडीचं गावातलं लग्न जर झालं तर 2-3 महिन्यांनी देशमुख सर सगळी मंडळी चर्चा करायची की लेक बाळ कशी गेली. आर्थिक परिस्थिती 60च्या दशकामध्ये अशा परिस्थितीची होती की खात्यापित्या घरी पडली. म्हणजे ज्या घरामध्ये ती लेक बाळ खायला मिळतं तिला आणि पाहायला मिळतं फक्त हे 2च प्रमाण हे जिथे साध्य होतात अशा घरी जर ती मुलगी पडलेली असेल तर सगळं गाव समाधानी असायचं. म्हणजे बाकीच्या गोष्टीला प्राधान्य नव्हतं. एखादा कुटुंब प्रमुख जो कमाई करायचा त्याचं पूर्ण उत्पन्न किंवा खर्च, महिन्याचा पगार हा त्या जेवणावरती आणि राहणीमानावरतीच जायचा. बाकीच्या गोष्टी त्याच्यात
संकल्पनेतही नसायच्या. अशा त्या काळी यांचं कुटुंब मातकर कुटुंबांमध्ये कुशाग्र बुद्धीचे तर होतेच. कुशाग्र बुद्धीचे असताना यांनी शिक्षण त्या 3-4 भावाच्या सोबत करणं किती कठीण असतं ही त्यावेळेची परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला ती परिस्थिती लक्षात येईल. त्याही परिस्थितीत स्वबळावरती मॅट्रिक झाले प्रायव्हेट विद्यार्थी म्हणून. म्हणजे बघा, शाळेत फी भरण्याची देखील त्यांची अवस्था नसावी. कॉमर्समध्ये डिस्टिंक्शन मिळालं आणि फर्स्ट क्लासमध्ये पास झाले. नंतर त्यांना बाबासाहेब घारपळकर त्यांच्या गावचे आणि ती संस्था म्हणजे शिवाजी शिक्षण संस्था. ही शिक्षण संस्था भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केली. आज त्यांची पुण्यतिथी 10 एप्रिल 1965 रोजी ते निवर्तले. त्या दिवशी देखील रामनवमी होती. आज देखील रामनवमी आहे. आणि हा द्रष्टा नेता आमचं वराड म्हटलं देशमुख साहेब तर वराड औद्योगिक दृष्ट्या प्रगती शून्य, शेती कोरडवाहू, आर्थिक स्थिती हलाखीची. त्या परिस्थितीमध्ये भाऊसाहेबांचं पंजाबराव देशमुखांचं ऋण हे पूर्ण वराडावरती याच्याकरता आहे की त्यांनी ती शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली. प्रत्येक डिसिप्लिन मध्ये तुम्ही ऍग्रिकल्चर घ्या, इंजिनिअरिंग घ्या, मेडिकल घ्या, कुठल्याही फील्ड मधलं कॉलेज त्यांच्या संस्थेत आज आहे आणि तेव्हापासून आहे. मग आमच्यासारखे विद्यार्थी ज्यांना काहीच मार्गच उपलब्ध नव्हते तर काय करायचं? थोडाफार चांगला असला की शाळेत जायचं, शिक्षण घ्यायचं, मॅट्रिक व्हायचं, जमलं तर ग्रॅज्युएट व्हायचं, पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचं, पुढलं मार्गक्रमण ऐपतीवरती करायचं. तसं भव्य दृष्टिकोन ठेवून म्हणजे पूर्ण वराड मी म्हणेल की भाऊसाहेबांचं ऋणी आहे. याकरता की सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये वराडाची मुलं पर्टिक्युलरली सेल्स टॅक्स मध्ये बीकॉम लागायची इन्स्पेक्टरच्या लेवलला, तर ती तिकडनं यायची. त्या हालाकीच्या परिस्थितीतून आल्यामुळे कॉम्पिटिशन मध्ये ती टिकायची आणि पुढे मग इकडे यायची. हा दृष्टिकोन ही दिव्यत्वाची दृष्टी त्या महानुभावाकडे होती आणि त्यांचे त्या संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब घारपळकर जे मातकर साहेबांचे गावचे प्रमुख म्हणून होते. त्यांनी सांगितलं की कॉलेज शिवाजी कॉलेजमध्ये येऊन जा, ऍडमिशन घ्या, बीकॉम झाले फर्स्ट क्लासमध्ये. अर्न अँड लर्न हा कन्सेप्ट जो आहे तो या गृहस्थांनी तेव्हा बाबासाहेब घारपळकरांच्या मुळे त्यांना कळला. शाळा कॉलेजमध्ये नोकरी करायची, शिक्षण घ्यायचं आणि त्याच्यामुळे त्या शिक्षणाची किंमत कळायची आणि शिक्षणाची किंमत कळत असताना अभ्यास करावा लागायचा. एवढंच नाही तर त्यांनी तेव्हा त्या पगारातनं घरी देखील मदत केलेली आहे आणि स्वतःचं शिक्षण देखील केलेलं आहे. त्या बाबासाहेब घारपळकरांच्या आम्ही ऋणी आहोत. कारण एमकॉम झाल्यानंतर या गृहस्थाची इच्छा होती की ती लेक्चरर व्हावं. यांनी वडिलांना लिहून पाठवलं की 50 रुपयाचा फरक आहे, इन्स्पेक्टर म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे, मुंबईला जाऊ, घर घेऊ, काय करू, त्यापेक्षा मी इथे राहतो. गावातल्या लोकांनी समजावून सांगितलं की बाबा रे गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, तुला पुढे जाण्याचे चान्सेस आहेत, तर तू गव्हर्नमेंट नोकरी कर. बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की नथिंग डुईंग, तू तिथे जॉईन हो, पुढे पुन्हा परीक्षा दे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तुला दिल्या जातील आणि त्या कॉम्पिटिशन मधून तू पुढे जाऊ शकशील. इथे गावात राहिला, मी अध्यक्ष आहे तोपर्यंत कदाचित तुझी नोकरी राहील, माझं अध्यक्षपद जर सुटलं तर तुझी नोकरी सुटली, मग काय करशील? त्यांनी तो सल्ला दिला, यांनी तो मानला, म्हणून हे मित्र आपले झाले, अदरवाईज हे आपले मित्र झाले नसते. म्हणून त्या बाबासाहेब घारपळकरांचे आपण ऋणी आहोत. इकडे आले, कुशाग्र बुद्धिमत्ता तर होतीच, त्याचा एकच दाखला मी देईल तुम्हाला, ऐकलेली गोष्ट आहे.
फंड मध्ये असताना त्यांनी एका रेडीमेड गार्मेंट्सच्या व्हिजिटला गेले. व्हिजिटला गेल्यानंतर युनिव्हर्सिटी तेव्हाच्या एंट्रीज अशा होत्या 25 रुपयाच्या वर असेल, खाली असेल तर टॅक्स फ्री, 0 रेट. 25 रुपयाच्या वरती जर असेल, 40 पर्यंत असेल तर 2.5%, 40च्या पुढे असेल तर 4%. हे व्हिजिटला गेल्यानंतर यांनी पाहिलं, इन्स्पेक्टरला सांगितलं सगळे पुस्तकं तपासा. त्यांनी किती 2 फायली बाहेर काढल्या. त्यांना काय पाहिलं त्यांनी काय नाही माहिती नाही, पण ते फाईल बघितल्यानंतर ते म्हणाले की मला काही इन्व्हेस्टिगेशन करायची नाही, तुम्ही आता बाकीचं तुम्हाला जे बघायचं आहे रुटीन ते बघत राहा. 2 तासानंतर यांचं इन्व्हेस्टिगेशन आटोपलं. त्याला सांगितलं की हे सगळे रिटर्न्स तुझे जे आहेत त्या रिटर्न्स मध्ये जो टॅक्स फ्रीचा क्लेम दाखवलाय तो चुकीचा आहे. 25 रुपयाच्या खालचे तुझे कुठलेही तुझा सेलच नाही. तो म्हणाला नाही. तेव्हा कशा पद्धतीने म्हणजे देशमुख सर एक बिल फाडायचं, एक बिल फाडलं 50 रुपयाचं, 48 रुपयाचं शर्ट दिलं. मग एकच्या वेळी 2चा आकडा टाकला तर काय होईल? 24 रुपयाचं होईल. 24 रुपयाचं झालं तर ते टॅक्स फ्री मध्ये जाईल, म्हणजे टॅक्स लागणार नाही. ह्या गृहस्थांनी इथे काय केलं असेल? परचेस वाउचरची फाईल काढली, त्याचं कापडच 30 रुपये मीटरचं आहे. बाबाने शर्टाला किती कापड लागतं? 1 मीटर लागतं, 1.60 लागतं. तर 48 रुपयाचं तुझं कापडच होत आहे, टॅक्स फ्रीचा क्लेम आला कुठे? तो म्हणाला की तू एक काम कर, हे सगळे रिटर्न्स जे आहेत टॅक्स फ्रीचे क्लेम त्याच्यावर तू काय भरून टाक. 4 वर्षाचा जो काही येईल तो भरून घेतला. याला म्हणतात ऍडमिनिस्ट्रेशन कुशाग्र बुद्धिमत्ता. आणि त्या कुशाग्र बुद्धिमत्तेचं हे एकमेव उदाहरण मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. मागच्या साहेबांकडे बघितल्यानंतर मोकळे मनाने एक गोष्ट ऍडमिट करायला पाहिजे, ती म्हणजे मित्रत्वाला जागणारा, मित्रत्व जगवणारा माणूस जर कोणी असेल तर तो, ती बैठक आपल्याला पतपेढीत पण बघायला मिळाली की तिथे संघटन कौशल्य जे आहे ते त्यांचं खरोखर पाहण्यासारखं आहे. आणि आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे गेलेलो आहोत. या ग्रस्ताकडे बघितल्यानंतर एक जाणवतं मला, ते हे की यांची शिक्षिका ज्या होत्या ते सांगायचं आम्हाला की या लहानपणी शिक्षिका खूप कडक होती. तरी सावत्र आई ती म्हणतो मास्टर साहेब तुम्हाला ती देणगी होती. पुढे आपण जेव्हा वास्तविक जीवनात जेव्हा वावरतो तेव्हा जो विरोध होतो त्या विरोधाची तयारी आपली नसते. घरी जर सावत्र आई असेल तर ती मानसिकता, त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं कौशल्य तुम्हाला घरी जर बाळकडून मिळालं असेल तर तुम्ही बाहेरच्या जीवनामध्ये अतिशय यशस्वी होता. आणि तुमच्या यशाचं कारण ती सावत्र आई ही आहे असं मी मानतो. आणि त्यामुळे त्या बातेला धन्यवाद. त्यांच्या लेखणीबद्दल, लिखाणाबद्दल भरपूर काही बोलता येण्यासारखं आहे. बाकीचे वक्ते पण इथे आहेत. आणि आता त्यांनी त्यांच्या जीवनाकडे बघितल्यानंतर रिटायरमेंटच्या वेळेस त्यांनी लॉ करायचं ठरवलं. आधीच सांगितलं 1 वर्ष आधी रिटायरमेंटच्या की मी लॉ करणार, प्रॅक्टिस करणार. आणि ते केलं त्यांनी. त्यानंतर कविता आहे. कोरोनाच्या काळात आम्हाला कविता लिहून पाठवायचे, काही कथा लिहिलेल्या आहेत ते सांगायचे, त्याची प्रकाशनं झाली. म्हणजे आता साहित्य क्षेत्रात ते भरपूर वावरत आहे. त्या साहित्य क्षेत्रात वावरत असताना मला त्यांच्या प्रती केशवसुतांची कविता आठवते. आणि ती केशवसुतांची कविता म्हणते, अशी तुतारी दामद लागुनी कृतीने मी की स्वप्राणा नाही, भेदून टाकली सगळी गगने तिच्या त्या किंकाळी, भेदनीच्या त्या किंकाळी. अक्करसाहेब तुमच्याकडे कौशल्य आहे, सगळं काही आहे, तुतारी पण आहे, इतकं मोठं व्यासपीठ आहे, व्यासपीठावरती असलेले मार्गदर्शक आहेत. आणि ह्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनावरती तुमची तुतारी अशी सदोदित जोरदार आवाजात वाजू दे की हा आसमंत सगळा तुमच्या किंकाळीने उजळून निघाला. शेवटी राणीजींना मी प्रश्न
होते की एक शिल्पकार असतो, तो एक उत्कृष्ट शिल्प असं निर्माण करतो आणि ते शिल्प निर्माण केल्यानंतर त्याचा प्रकाशन सोहळा आयोजित केलेला असतो. तो आयोजित केलेल्या सोहळ्याला तो पडदा असतो, तो बाजूला होतो आणि ते शिल्प लोकांच्या नजरेस पडतं. त्या प्रॉवरमध्ये असा उल्लेख आहे की त्या शिल्पाची माहिती जनमानसाला करून देण्यामध्ये तो प्रकाशक कारणीभूत आहे की तो शिल्पकार कारणीभूत आहे, याचा विचार त्या रसिकांनी करावा. त्याचं उत्तर राणींनी द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या आशा वहिनींकरता दोन शब्द सांगतो. त्यांनी BA कंप्लीट केलेलं आहे, MA ची तयारी सुरू केलेली आहे की त्यांनी MA करावं मराठीमध्ये आणि पुढच्या प्रकाशनाला आम्ही जेव्हा येऊ तेव्हा मातकर साहेबांच्या पुस्तकांसोबतच वहिनींचं देखील एक पुस्तक प्रकाशित व्हावं अशी मी अपेक्षा ठेवतो आणि माझे दोन शब्द संपवतो. यानंतर मी श्री विद्याधर गजाननराव ठाणेकर यांना विनंती करते की दोन शब्द आपले बोला. नमस्कार. कडक लक्ष्मी आणि इतर कथा आणि पंढरपूर या दोन पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उपस्थित असलेले आणि त्यांच्या हस्ते या दोन पुस्तकांचं प्रकाशन झालं ते आमचे आदरणीय मार्गदर्शक, त्यांच्या समोर आम्ही नेहमीच नतमस्तक होत असतो, ते आनंदराव देशमुख सर. आशुतोष मालेगाव, त्यांची ओळख मला वाटतं आजच आपली झाली, पण त्यांच्या पत्नीची आमच्या इतर ॲक्टिव्हिटीज नाट्यसृष्टी, मीही नाट्य परिषदेचा अध्यक्ष असल्यामुळे जुना परिचय असल्याकारणाने खूप त्यांची जी परवापर्यंत त्यांना इथे इथे जागा पाहिजे होती पाण्याची, तेव्हासाठी मी त्याचा फोन आला होता. मला बरं वाटलं की त्यांचा जशी मला फोन आला की माझ्या मिस्टरांची आणि तुमची पहिल्यांदाच भेट होणार, भेटण्यात चांगला आनंदाचा दिवस आहे. तसंही आज रामनवमी आहे, अनेक चांगले चांगले योग घेऊन येत आहेत आणि आज त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. ते ॲडव्होकेट R.B. मास्तर, समोर उपस्थित असलेले साहित्य रसिक, मातकरांचे मित्रमंडळी, बंधू भगिनी आणि माता, पुस्तक हे माणसाच्या आयुष्यात किती अविभाज्य भाग आहे हे आपल्या गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याला अनुभवाला आला असेल. अशी उल्लेख केला की 2 वर्ष पुस्तक प्रकाशित होऊन अशीच कपाटात पडली होती, पण ह्याच पुस्तकाने मी या संस्थेमध्ये हा कार्यक्रम होतोय, त्या संस्थेचा अध्यक्ष असल्याने मी अनुभव करून सांगितलेला आहे की ह्या 2 वर्षामध्ये अशा मंडळींना या पुस्तकांची साथ दिली की आपण सगळे घरामध्ये अडकून पडलो होतो. घराच्या बाहेर काय चाललं आहे, आपल्या दारात काय चाललं आहे आपल्याला कळत होतं. त्यावेळेला ही पुस्तकं आपल्याला एका मित्रासाठी, एका मार्गदर्शकासाठी आपल्याला साथ देत होती आणि आजचा दिवस कसा गेला हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला कळत होतं. ह्या पुस्तकाची एवढी भूमी असताना आज रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर मातकरांनी ही आज पुस्तकं प्रकाशित करण्याचं ठरवलं आणि त्याला जोड दिली आमचा मित्र संतोष राणे. मात्र सर, श्रीराम प्रभूंचा जन्मदिवस हे सर्वांचे आदरणीय स्थान आहे, आपल्याला सगळ्यांना वेगळं सांगायला होतो. आजच या पुस्तकाने तुमच्या 2 पुस्तकांनी जन्म घेतलेला आहे, तर मला वाटतं त्याच रामप्रभूसारखी ही पुस्तकं लोकप्रिय होती, सगळ्यांनी असा मला विश्वास आहे.
हे मी आता मला शब्द देतो आणि तुमच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या मंडळींना सांगतो आज जे इथे नोकरी करतायत की ज्यांच्या विक्रीचा उच्चांक तुमच्या डिपार्टमेंटला कळवू नका, नाही तर सेल टॅक्स जास्त तसं काय करू नका. कारण का मराठी माणूस फार एक पुस्तक कमी वाचतो, पुस्तकं कमी वाचतो, असे काही पुस्तकाची आहे मधुते वाचकांसाठी येत आहे की त्याला अनेक उच्चांक गाठत आहेत. तसल्या ती प्रकारे पुस्तक आहे. माझ्या मागे जवळजवळ 12 संस्थांचा जबाबदारी असल्याकारणाने मला फार वेळ फार भीती असतो. कालच आपण ठाणे शहरामध्ये नवीन उपक्रम सुरू केला. प्रभात चित्रमंडळाची ठाणे शहरामध्ये म्हणजे आर्ट फिल्म दाखवण्याची आर्ट फिल्म सोसायटी आपण याच सभागृहामध्ये सुरू केलेली आहे. उद्या पण 2 कार्यक्रम आहेत. अनेक कार्यक्रमाची आणि अनेक संस्थांची कामं करत असताना मला संतोषनी जेव्हा पुस्तकं पडली खरोखर म्हणजे मी कधीच खोटं बोलत नाही. मला पुस्तकाला फार कमी वेळ मिळाला. आणि त्या 2-3च कथा मी तुझ्या प्रणालीशी त्या वाचल्या आणि तेव्हा त्या पुस्तकात आपण म्हणतो ना म्हणजे महिलांना जास्त ते की शिकावरून माध्यमिक परीक्षा येते की त्याच्या 2-3 कविता आपल्या ज्या निवडून काढल्या आणि वाचल्या की पुस्तकाचा आपल्याला अंदाज येईल. त्याप्रमाणे कळलं की या कथांमधली जी काही पात्र आहेत ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी कुठे ना कुठे गुंतलेली असतात. तर हे पुस्तक मला ते भावलं म्हणून मी आत्मकथेच्या पुस्तक सगळ्यात उच्चांक गाठ्या विक्रीचा ते मी बोला टाकलेलं. तसं होतं की पु ल देशपांडेंचा जे उल्लेख झाला विनोदाचा तसा पायावरती वरात या नाटकामध्ये गणेश सोळंकी एक पात्र होतं. त्या सुरुवातीच्या त्याच्यामध्ये ते एका गर्दीमध्ये ते येतं असं गर्दीचा सीन आहे त्याच्यामध्ये ते येतं आणि आपल्या तपकिरीचा विक्रीचा ते हे करतात प्रचार करतात. कारण त्या गर्दी दिसली त्याला आपला वेगळं प्रोडक्ट आहे ते हे करावं. तसं मी या संस्थेचा अध्यक्ष असल्याकारणाने आपणही या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचा एक प्रतिनिधी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की फक्त कदाचित माहिती नसेल मराठी ग्रंथ संग्रहालय ही 128 वर्षांची परंपरा असलेली संस्था आहे. 128 वर्ष जुनी. हे ठाण्याचं भूषण आहे. इथे बोर्डा लिहिलेलं आहे. लोकमान्य टिळकांपासून सावरकरांपासून वि स खांडेकरांपासून सगळी मंडळी या संस्थेमध्ये येऊन गेलेली आहे. त्या संस्थेचा अध्यक्ष पद मला मिळालेलं हे मात्र कुठल्या काळातल्या कुठल्या जन्माचं भाग्य आहे मला माहिती नाही. पण याचा मी अध्यक्ष झालो. मी तुम्हाला विनंती अशी करतोय या संस्थेकडनं की जर हे ठाण्याचं भूषण ही संस्था असेल तर ह्या संस्थेचा सभासद असणं हे आपल्या धर्माला का भूषण म्हणून वाटू नये असं मी आपल्याला प्रश्न विचारतोय. आणि त्याचा तुमच्याकडनं मला उत्तर असं अपेक्षित आहे की तुम्ही हो म्हणावं आणि आमच्या संस्थेमध्ये कधीतरी येऊन या संस्थेचा सन्माननीय सभासद व्हावं आणि या संस्थेच्या भरभराटीमध्ये तुमचा सहयोग तुमचं योगदान लाभावं अशी मी विनंती आपल्याला करतो. मित्रहो, वेळ खूप झालेला आहे. त्या आदरणीय अनंतराव देशमुख यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. मी आपल्यामध्ये जास्त वेळ न घेता आशुतोष देशमुख सर यांचा माझा ओरलेला वेळ या दोघांसाठी मी देत आहे. त्यांनी मला ऐकायला कोणी आलेलं नाही, तुम्हाला ऐकायला आलं तुमचं कौतुक फार मोठं आहे. तर मी आपली खूप धन्यवाद सर. मी वेळ न घालवता आशुतोष भालेराव सरांना विनंती करते की आपले 4 अनुभवाचे शब्द सांगा. लेखक समीक्षक डॉक्टर आनंद देशमुख सर, आमच्यासारख्या नवोदित लेखकांचे पुस्तकं प्रकाशित करून ते आपल्यासारख्या रसिकांसमोर आणणार आहे. शारदा प्रकाशनचे श्री संतोष राणे सर, आयुष्यभर भरपूर संकटांना सामोरं जाऊन भरपूर काजकळण्यातून जाऊन आपल्यातला निष्क्रियपणा विनोदीपणा हरवू न देणारे आणि त्यांच्या 2 पुस्तकांचं आज प्रकाशन झालं असे
मातकर साहेब, आशा वहिनी ज्यांनी मातकर साहेबांना साथ दिली, त्या पण आज इथे आहेत. निवेदन करणाऱ्या डॉक्टर मनीषा, पूर्ण कार्यक्रमामध्ये काय चाललंय हे नुसतंच बघतोय, पण त्याला फक्त निवेदन ऐकण्यामध्ये रस आहे असे मनीषाताईंचे पती पवन सर, आणि ज्यांना बहुतेक जन्माला याच्या आधीपासूनच माहित होतं की आपण मोठं झाल्यावर ज्या शहरात राहणार आहे त्या शहराची आपण शान असणार, आणि म्हणून आपलं आडनाव देखील त्यांनी त्याच शहरावर ठेवलेलं आहे. असे साहित्य, कला, शिक्षण, नाट्य, चित्रपट अशा सर्व विभागांमध्ये चतुरस्र वावर असणारे माननीय विद्याधर ठाणे, मातकर साहेबांवर प्रेम करणारे आणि त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार. आजचा दिवस हा मातकर साहेबांसाठी, त्यांच्या कुटुंबांसाठी जसा आनंदाचा आहे तसाच मराठी साहित्यासाठी सुद्धा आहे. कारण आज मराठी साहित्यात दोन चांगल्या पुस्तकांची भर पडते. कडक लक्ष्मी आणि इतर कथा हा विनोदी संग्रह आणि बंडखोर हे आत्मकथनपर पुस्तक. मला म्हणजे पर्सनली मला कडक लक्ष्मीवर बोला असं राणे साहेबांनी सांगितलं, पण मी म्हणजे प्रमुख पाहुणा वगैरे या सगळ्या प्रकारांमध्ये फारच नवखा आहे. म्हणजे अगदीच काय म्हणता येईल इंटर्न वगैरे असल्यासारखं आहे. मी नीट रुजलो नाहीये या प्रमुख पाहुणे या प्रकारांमध्ये. त्यामुळे मी दोन्ही पुस्तकं नीट वाचली आहेत. म्हणजे मला बोलायचं एकावर आहे म्हणून दुसरं कशाला, पण मी दोन्ही पुस्तकं वाचली. मला वाचायला आवडतं. कारण मी म्हणजे असं मी बऱ्याचदा ऐकलंय की काही जे बनचुके मोठे मोठे प्रमुख पाहुणे मंडळी असतात ती म्हणजे फक्त पुस्तकाचं नाव वाचलं की मग त्याच्यावर तासभर भाषण देऊ शकतात. म्हणजे कुणीतरी सांगत होतं की एका लेखिकेच्या गेले ते दिवस या आणीबाणी नंतरच्या काळातलं पुस्तक, त्याच्या प्रकाशनाला असंच एक बनचुका खूप मोठा साहित्यिक गेला वगैरे, आणि त्याने नुसतं पुस्तकाचं नाव वाचलं. अच्छा, गेले ते दिवस, ठीक आहे बोलतो. मग त्याच्यावर बऱ्याच जणांनी विचारलं, अहो तुम्ही वाचलंय का? काही गरज नाही, पुस्तकाचं नाव वाचलं बोलतो. आणि पूर्ण प्रकाशनभर त्यांनी ही सुंदर लेखिका तरुणपणापासून कशी बंडखोर होती आणि तिला किती विविध प्रकारे विविध लोकांकडून दिवस गेले याच्यावर त्यांनी भाषण सुरू केलं. ते पुस्तक होतं आणीबाणी नंतरचे दिवस, आणि यांनी सुरू केलं की काय कसं झालं आणि काय तिचे प्रकार होते, लफडे होते, दिवस कसे गेले, आणि मग त्याच्यानंतर रदो कर्वे, संतती नियमनाचं महत्व, किंवा तिने जर ते केलं असतं तर कसं टाळतं, म्हणजे असं बरंच काही काही त्यांनी केलं. तर असे काही लोक असतात. आता ते म्हणजे असं काही घडलेलं नाहीये, हे मी आपला एक असाच किस्सा बनवून सांगितलं, कारण अतिशयोक्ती हा विनोदाचा अविभाज्य घटक आहे म्हणतात तसं. पण एनिवे, मी नवखा असल्यामुळे दोन्ही पुस्तकं मी वाचली आहेत, आणि नुसतं मला बोलायचंय म्हणून नाही, तर ती खरोखर वाचनीय पुस्तक आहे म्हणून मी ती 2-2 वेळा वाचली. बंडखोर या पुस्तकामधून मातकर साहेबांनी आणि लग्न झाल्यावर अशा वहिनींनी किती संकटांचा सामना करत करत एक उत्तम आयुष्य जगण्याचा यशस्वी प्रयत्न केला हे आपल्या लक्षात येते. त्यात त्यांना मिळालेली मित्रांची साथ, म्हणजे जी आजही इथे दिसते, फुलके साहेब, विमलवा साहेब, जज साहेब, मी नाव विसरलो, असे खूप मित्र जे इथे आले, तर अशा खूप मित्रांची साथ आणि काही मोजक्याच नातेवाईकांची सोबत हे वाचत असताना त्यांना मिळालेले हे जाणवतं. आणि वाचत असताना काही भाग हा म्हणजे त्यांच्या आयुष्याचा आहे, पण तो आपल्या आयुष्याचा हे जाणवून सुद्धा नकळत डोळ्याच्या कडा ओलावतात. पण चांगल्या लोकांचं चांगलंच होतं म्हणतात, तसंच मातकर कुटुंबियांचं झालंय. ज्यांच्या नावातच आशा आहे, अशा आशा वहिनींनी वयाच्या 60मध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं.
म्हणजे यासाठी त्यांचं अभिनंदन करायलाच पाहिजे. म्हणजे त्यांचं पूर्ण मात्र कुटुंबियांचं करायला पाहिजे. आयुष्यभर बंडखोर जीवन जगून आता बंडखोरीचा काळ संपला असं मात्र साहेबांनी लिहिलंय. पण त्याचबरोबर ते असंही म्हणतात की मी सोमवार ते शुक्रवार वकिली करतो. म्हणजे आता वकिलांना बरेच दिवस आलेत असं वाटतं. म्हणजे बंडखोरी करायची गरज नाही. कारण की बरेचसे वकील कोर्टाबाहेर एकमेकांचे क्लायंट पळवताना बघितलेलं आहे आणि त्यावेळी त्यांचे दुर्मुखलेले चेहरे आणि ती जी पळवण्याची बंडखोरी ती पाहिली. पण मातकर साहेबांची संपली. त्यामुळे ऍडव्होकेट म्हणून सुद्धा ते उत्तम काम करत असतील याची मला खात्री आहे. आता मातकर साहेबांनी बंडखोरी संपवून मिश्किलगिरी अवलंबली असं मला वाटतं. कारण त्यांचं कडक लक्ष्मी हे पुस्तक तुम्ही वाचा, जरूर वाचा. ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी जरूर वाचा. विनोदी किस्से अतिशय सोप्या भाषेत आणि भरपूर खुलवून त्यांनी ते कथन केले आणि ते वाचण्यासारखे झाले. त्यांच्या कथांमधला विनोद हा अतिशय लोभस आहे. कोणाला दुखवेल, कोणाच्या म्हणजे कोणाला वाईट वाटेल असा नाहीये. मिश्किल विनोद आहे, खूप चांगला विनोद आहे. त्यामुळे ते अतिशय वाचनीय पुस्तक झालेलं आहे. मी पूर्ण पुस्तकाविषयी नाही पण काही अधूनमधून गोष्टी मी लिहिल्या त्याबद्दल बोलतो. अफजल की फाजल खानाचा वध या कथेमध्ये त्यांनी एका छोट्याशा गावामध्ये शाळा मास्तर ढबाले गुरुजी हा आपल्या मुख्याध्यापकांच्या आग्रहाला बळी पडून एका ऐतिहासिक नाटक अफजल खानाचा वध हे बसवायला गेले. आणि मग ते बसवणं आणि ते लिहिणं याच्यामधली गंमत त्यांनी फार अतिशय सुंदर प्रकारे सांगितलेली. अजबराव घोटाळे सर आणि डांगरे सर यांच्या मदतीनं हे ढबाले गुरुजी नाटक बसवण्याचा घाट घालतात. मग त्याच्यामध्ये इतरमारे सरांना पैसे घेऊन ते शिवाजीचा रोल द्यायचा म्हणतात. पण नंतर म्हणतात नाही नाही याला आपण अफजल खानाच्या अंगरक्षकाचा रोल देऊया. कारण त्याचा कलर आमच्यासारखा असतो. त्यामुळे तिथं त्याला फार वेगळा मेकअप करायची गरज नाही. त्यामुळे हा अंगरक्षक म्हणून चालेल. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचा विनोद त्यांनी इथे मांडलेला. शिवाजी झालेला जो रमेश आहे आणि अफजल झालेला जो फाजल आहे यांचं एकमेकांशी अजिबात जुळत नसतं आणि त्यांचं भांडण कायम चालू असतं. हे भांडण ऐन प्रयोगामध्ये सुरू होतं आणि प्रयोगाचा पूर्ण फज्जा होतो. घटनेतून उलगडत जाणारा विनोद ही जशी मातकर साहेबांची शैली आहे तसेच पात्रांचं वेगळंच नाव म्हणजे तितरमारे, घोटाळे, घोडसाळ, लुकडे पाटील हे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर स्मित उमटवतं. अर्थात म्हणजे बरेच मित्रांची नावं मी इथं ऐकली त्यामुळे त्यांनी ते नावं न घेता वेगळी नावं घेतलेले आहेत. ते म्हणजे मित्रांनी रागवू नये म्हणून असेल. पण हरकत नाही. आज 280 किमतीमध्ये तुम्हाला दोन्ही पुस्तकं मिळणार आहेत. ते मातकर साहेबांच्या सहित. पवन मी मार्केटिंगही करतोय त्यामुळे त्याचे वेगळे काही पैसे तरी चालेल. पण हे दोन्ही पुस्तकं तुम्ही जरूर वाचा. कडक लक्ष्मीमध्ये 16 कथा मातकर साहेबांनी लिहिल्या. या 16च्या 16 कथा तुमचं मनोरंजन करतील. हे 16 आणि सत्य आहे हे एवढंच मी सांगतो. यवतमाळ जिल्ह्यामधील मोहदा या गावापासून सुरू झालेला मातकर साहेबांचा प्रवास आज मुलुंड येथे येऊन स्थिरावला. आपल्या सांस्कृतिक ठाणे शहरामध्ये आज त्यांचा 2 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा झाला. या प्रवासात सौ आशा वहिनी, त्यांची दोन्ही मुलं, मातकर साहेबांची दोन्ही मुलं वैशालीताई आणि पवन आणि सुनबाई डॉक्टर मनीषाताई ज्या उत्तम निवेदन करतात त्या आणि त्यांची नातवंड अशी खूप उत्तम मुलाची साथ मातकर साहेबांना लाभली आहे. मी मनीषा वहिनी मी अशा वयामध्ये की आजकाल कुठल्याही समारंभामध्ये डॉक्टर भेटला की मी लगेच त्याच्याशी गोड बोलून ओळख वाढवतो. कारण न जाणून आता कधी आपल्याला कुठल्या डॉक्टरांची मदत लागेल. पण नंतर मला असं कळलं की मनीषाताई त्यांचा स्वतःचा अंजनी मॅटर्निटी दवाखाना आहे. आता म्हटलं 54व्या वर्षी मला मॅटर्निटी दवाखान्याची काही गरज लागणार नाही. पण हरकत नाही, मनीषाताईंच्या बाकी वापरून आम्ही त्यांच्या डॉक्टरकीचा उपयोग करून घेऊ. पण विनोदाचा भाग सोडून द्या. पवन, मनीषा आणि वैशालीताई
आणि आशाताई आपल्याच बरोबर या सर्वांनी मिळून एक उत्तम कार्यक्रम राणे साहेबांबरोबर मिळून त्यांनी या कार्यक्रमाचा घाट घातला. मात्र साहेब असे मुलं कुटुंबीय मिळायला फार मोठं भाग्य लागतं, ते तुम्हाला मिळालेलं आहे. या प्रसंगी मी एवढंच म्हणेल की मातर साहेब तुमच्या या प्रकाशन सोहळ्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमच्या पुढच्या लेखन प्रवासाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मला माझ्या 20 वर्ष झाली आहेत, पण कधीच एवढ्या वर्षामध्ये नवरा घरी बसलेला आहे सकाळी असं मी कधीच नाही पाहिलं. मागच्या आठवड्यामध्ये मी वॉक करून आले आणि नवरा घरी खिडकीमध्ये बसलेला दिसला. म्हटलं काय झालं रे बाबा, बरं नाही की काय? तर त्याच्या हातात मला बंडखोर दिसलं आणि आठवडाभर ते पुस्तक त्याच्या हातामध्ये होतं आणि कधी डोळ्यातनं अश्रू तर कधी खूप हसायला मिळालं. हा तो अनुभव मला त्याच्या बाबतीत, पवनच्या बाबतीत सांगायला आवडेल. तो पुस्तक त्याने आठवड्याच्या आतच संपवलं. कडक लक्ष्मी सुद्धा मला वाटतं अर्ध्यात आलेलं आहे त्याचं. तर नक्की मी रसिक प्रेक्षकांना विनंती करेन की ह्या विनोदाचं आणि हास्याचं जे कला आहे बाबांकडे त्याचा आस्वाद नक्कीच घ्या. आणि सर ते तिथे वाट नाही बघत आहे, मॉनिटरिंग चालू आहे की काही चुकीचं बोलले की मला पनिशमेंट आहे. तर ह्यापुढे मी राणे साहेबांना विनंती करते की त्यांचे 2 शब्द. खरं म्हणजे आशुतोष सरांनी इतकी जबरदस्त बॅटिंग केलेली आहे आणि मला वाटतं T20 मध्ये त्यांची टीम जिंकलेली आहे. त्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. सगळ्यांची ओळख तुमची झालेलीच आहे. माझे मार्गदर्शक, समीक्षक, लेखक देशमुख सर, मराठी ग्रंथ संग्रहालयाला जगाच्या नकाशावर नेणारे आमचे ठणेकर साहेब आणि ज्यांनी बॅटिंग केली ते तर तुम्हाला माहितीच आहे. अनेक सिरियलचं पटकथा संवाद ते लिहितात, त्यामुळे ते इतकं खुशखुशीत बोलतात. आणि उत्सव मूर्ती मातकर साहेब, खरं म्हणजे त्यांच्या आडनावात बघा मात कर, कुठल्याही संकटावर मात करणारे मातकर. आणि दुसरं एक आता मला नवीन त्यांचं आडनाव दिसलंय, मैत्रकर. की मैत्री कशी आहे? आशाताई आहे, पवन आहे, मनीषाताई आहे आणि तुम्ही सगळेच आहे. म्हणजे आपला सहकारी, आपला बॉस निवृत्त झाल्यानंतर त्याच्याबद्दल इतकं चांगली बोलणारी माणसं जेव्हा इथे समोर येतात, याच्यासारखी दुसरी कुठली पुण्याही नाही. कारण उंचीनं आपली वाढते फारशी वाटून ठेवा, श्रेय ज्याचे त्याचं द्यायचे एवढे लक्षात ठेवा. आणि मास्टर साहेबांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात हेच केलंय की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आणि ही देणारी वृत्ती आहे. आता माझी त्यांच्याशी उशिरा ओळख झाली, नाही तर सर मी कोर्टातच दिसलो असतो. कारण मी त्यांची प्रेरणा घेऊन मी वकिली केली असती. चेहऱ्यावर सतत हास्य, म्हणजे इतकं आनंदी कुटुंब, कुटुंबाला बांधून ठेवणारं हे दाम्पत्य. कारण लेखक नंतर येतो, लेखक हा नंतर येतो. आधी त्याचा जो उगम आहे तो घरापासून सुरू होतो. त्यांची विनोदी मिश्किल करण्याची, त्यांच्या ऑफिसमध्ये कधीही जा, हा लेखक आनंदी आहे. या सर्वसा काय म्हणताय? कारण विनोद निर्माण करणं किंवा समोरच्याला हसवणं फार कठीण आहे. आपल्या महाराष्ट्राला विनोदाची फार मोठी परंपरा आहे. अगदी चिवी जोशींपासून ते अगदी आतापर्यंत आचार्य आपले जर बोलायला उभे राहिले तर ते पहिलं वाक्य त्यांचं असायचं, लोक. आणि प्रेक्षकात कोणतरी माझ्यासारखा वात्रट असायचा, तो म्हणायचा काय हो? ते म्हणायचे तुम्ही नाही हो. आता ही जी पटकन आलेली जी क्रिएटिव्हिटी आहे, हा विनोदाचा जो जरा आहे. एक किस्सा आहे पु ल देशपांड्यांचा. त्यांच्या काही घरी लाईट गेली आणि सुनीताताईंनी इलेक्ट्रिशियन बोलवला, फ्यूज गेला म्हणून. आणि त्यांनी थोडा वेळ काय काय केलं. फुलं म्हणाले आता त्याला काय सांगते, तो आधीच कन्फ्यूज आहे. म्हणजे शाब्दिक कोट्या करणं, शब्दावरती जोर देणं. जसं फोन आला, हा काय म्हणताय काका? काकांनी समोरून विचारलं बाबा घरी आहेत का? आणि तिथून बाबा पुन्हा करतायत, काका बाबा म्हणतायत ते घरी नाहीये. आता ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून विनोद पकडणं
एकदा तर सकाळी मला 7 वाजताच एका विद्यार्थ्याचा सर फोन आला. सकाळी 7 वाजता लेक्चरला जायची घाई. तर तो म्हणाला, सर अभिनंदन आणि शुभेच्छा. मी म्हटलं कशाबद्दल? नाही, आज तुमची पुण्यतिथी आहे ना. म्हणजे आताच्या विद्यार्थ्यांना पुण्यतिथी आणि जयंती आणि ती पण कोणाची करतात हे माहीत नाहीये. म्हणजे विनोदाचे जरे हे असे पकडणारे माटकर साहेबांसारखे. कडक लक्ष्मीवर तर सरांनी, भालेराव सरांनी सांगितलेलं आहे. देशमुख सरांचं तुम्ही ऐकायला उत्सुक आहात. पण एक प्रकाशक म्हणून जेव्हा मी ते वाचतो, ही काही आनंदाची पुस्तकं ती समाधान देणारी असतात. जसं रेल्वेच्या डब्यातून जात असताना खिडकीतून थंड वारा यावा आणि पुस्तकाचं कुठलंही पान काढून बंडखोरचं वाचावं, तेव्हा कळलं की मातकरांच्या जीवनाचा संघर्ष हा कुसुमाग्रजांच्या कोलंबसाचा संघर्ष आहे. हजार जीवा तुझ्या गजू दे प्रतिध्वनीने त्या सागरा टळवळू दे तारे, विराट वादळ हे लतावू दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा पूर्ण सारे. आणि मग शेवटी कुसुमाग्रजांचा कोलंबस म्हणतो, अनंत आमची देया सक्ती अनंत नाशा किनारा तुला पामर आला. म्हणजे समुद्राला पामर म्हणणारे कुसुमाग्रज, त्यांचा कोलंबस मला मातकरांमध्ये दिसतो. कारण ज्याच्या अंगी जिद्द असते कष्ट करण्याची, त्यालाच फक्त मुभा असते स्वप्न पाहण्याची. आम्ही मुद्दाम इथे गुलाब दिलाय तुला, कारण गुलाब हा काट्यांशिवाय कधी येत नाही. गुलाबाचा स्पर्श हवा असेल तर आधी काटे टोचून घ्यावे लागतात. ज्याच्या अंगी जिद्द असते कष्ट करण्याची, त्यालाच फक्त मुभा असते मनीषाताई स्वप्न पाहण्याची. ज्याला भीती वाटते इथल्या काट्यांची, त्याने स्पर्शूच नाही चिन्मय फुले गुलाबाची. पण आपल्या मातकर साहेबांनी जो वाटेवर काटे वेचित चाललो, वाटले जसे फुला फुलात चाललो, असंही व्यक्तिमत्व आहे. आणि मला फार आनंद वाटतो की वडिलांसाठी मुलगा जर दरवाजावर उभा राहू शकतो, तर वडिलांचं हृदयातलं स्थान तो कायम ठेवू शकतो. अशी सून मिळणं कुठलाही, मला वाटतं इतके मी कार्यक्रम केले, 1000 पेक्षा जास्त पुस्तकं केली, पण सासऱ्याचं निवेदन सून करायला उभी आहे हे मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. आणि त्याच्यासाठी सासरा हा कसा आहे, मऊ मेणावून मेणा. म्हणजे मला वाटतं यांनी सांगितलं की सुनेवर मुलीसारखं प्रेम केलं, मुलीसारखं नाही, मुलगी म्हणूनच प्रेम केलं. मुलीसारखं आलं की बदलू, तू मला सुनेसारखी आहेस नाही, तू मला मुलासारखा आहेस नाही, तू माझा मुलगाच आहे. आणि असं जेव्हा मातकरांचं तुम्ही आत्मचरित्र सगळं वाचत जाता, मला वाटतं की कॉलेजला लागायला पाहिजे खरं. कारण बेहतर से बेहतर की तलाश कर, मिल जाए नदी तो समंदर की तलाश कर. बेहतर से बेहतर की तलाश कर, मिल जाए नदी तो समंदर की तलाश कर. टूट जाते हैं शीशे पत्थरों की चोट से, तोड़ दे पत्थर ऐसे शीशे की तलाश. आणि मातकर साहेबांनी असा अर्थ शोधला की ज्याच्यामुळे दगड सुद्धा तुटू आणि त्यांचीच आयुष्य यशस्वी होता की जे अशा दगडांनी, कारण जर तुम्ही डोंगर पाहिला तर डोंगरावरून घसरणं सोपं आहे, खालून दगड वर नेणं कठीण आहे. बघा, त्यामुळे कुठे घसरायचं, कुठे थांबायचं, कुठे प्रेम द्यायचं, कुठे प्रेम घ्यायचं, हे सगळं अशा व्यक्तीकडून शिकण्यासारखं. मी एका शेवटच्या ओळीने इथे थांबतो, कारण आपण देशमुख सरांचं भाषण मुद्दाम ऐकावं. एक मोठा समीक्षक ठाण्यामध्ये आहे की ज्यांनी इतकं अखंड काम केलेलं आहे. ठाणेकर साहेब, त्यांची लेक्चर्स आपण ठेवली पाहिजे, कारण महाराष्ट्राला नाही, तुम्ही तर त्यांचा हे करतात, पण मला वाईट काय वाटतं की एवढे विचारवंत आपल्या ठाण्यामध्ये आहे, पण ते लोकांसमोर येत नाही. रदो कर्वेंचे खंड जर तुम्ही बघाल तर आश्चर्याने तुम्ही चकित व्हाल की दिवसभर अभ्यास, चिंतन, मनन काय असेल त्या व्यक्तीचा व्यासन. आणि मातकरांबद्दल एकच ओळ बोलीन, प्रेम लाभे प्रेम लाला त्यावेळी त्याची कसो. आणि त्यांनी जो आयुष्यभर त्याग केला, त्या त्यागाचं हे आहे, कारण आयुष्याचा बॅलन्स हा पासबुकावर शोधला जात नाही, तो माणसं किती गोळा झाली याच्यावर मोजला जातो.
मी श्री आणि सौ मातकर यांचं अभिनंदन करतो. आमचे लेखक इथे रघुनाथ मोहिते आहे. बरेच सगळ्यांचीच नावं घ्यायला पाहिजे. त्यांचं मोहिते साहेब एकदा सगळ्यांना हात दाखवा. ते पण बघा ते कुठून आले, नांदेडहून आले, त्यांच्या डिपार्टमेंट मधले आहेत ते. म्हणजे आपल्या विभागातल्या एका व्यक्तीचं प्रकाशन आहे. आमच्याकडे तर असे प्राध्यापक असतात देशमुख सर की 30 तारखेला रिटायर्ड झाला तर त्याचा 31ला आम्ही तोड नाही बघत. त्यांनी एवढा वाद आणलेला आणि जो बॉस वाद आणतो त्याची वाद पेटवायला आपण जाऊ का? पण किती सुरुवातीची दोन्ही भाषणं त्यांनी हसत खेळत केली. मी पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्वांचे मनापासून आभार मानतो की फक्त फोन केला आणि सांगितलं सर तुम्हाला कार्यक्रमाला यायचं आहे. भालेराव सर असो, आमचे देशमुख सर असो, ठाणेकर साहेब तर माझ्या पाठीमागे एकदम पहाडासारखे उभे आहेत. संतोष नवीन तुला जे करायचंय ते नव्याने करूया, लोकांना बोलूया. तुम्ही आज 10 लोकांना सांगा की मराठी ग्रंथ संग्रहालयाला आपल्याला भेट द्यायची, फक्त भेट द्या. साहेब एक वही ठेवा, रोज लोक किती भेट देतात, कारण ज्यांचे पाय ग्रंथालयाला लागतात त्यांच्या घरात नेहमी आनंदोत्सवच असतो. मुलांना वेगळ्या संस्काराची गरज नाही. माझे वडील मला रोज सकाळी, पैसे नाहीत त्यांना पुस्तक घ्यायला, पण रोज सकाळी नवाकाळचा अग्रलेख वाचून दाखवायचे. खरं प्रत्येकाने असं ठरवा ते चेन कशी असते की 10 माणसं दिली की तुमची काय ती बिशी. आता पैशाची गरज नाही, माणसाला माणसं जोडण्याची गरज आहे आणि ती माणसं पुस्तकातून जोडली जाणार आहे. एखादी स्कीम चांगली करा की जो माणूस 10 माणसं इथे भेटायला घेऊन येईल त्याला मी माझ्यातर्फे 1 लाखाची बक्षीस देतो. म्हणजे एकाला 1 लाखाचं नाही, लाख रुपयाची पुस्तकं तुम्हाला माझ्यातर्फे मी भेट देतो. त्यातलं एक बंडखोर सारखं पुस्तक तुम्ही त्यांना द्या. कशी वाटते आयडिया? असेल तर जोरदार टाळ्या वाजवा, एकदम जोरात वाजवा. ठाणेकर साहेब या टाळ्या माझ्यासाठी नाही, तुम्हाला जागा करण्यासाठी. म्हणजे जागा म्हणजे चांगल्या अर्थाने, कारण ते इतकं काम करतायत. आत्ताच ते अध्यक्ष झाले, पण त्यांनी इतक्या नवीन योजना, गाण्याचे कार्यक्रम हे ते की जेणेकरून नाही तर माहितीच नव्हतं ग्रंथालय कुठे आहे की बऱ्याच लोकांना. अशा नव्या योजना येणारी माणसं इथे आहेत. म्हणून मी मुद्दाम त्यांना आज आग्रह केला की आमचे सगळे हे खात्यातले, म्हणजे ते वेगळं खातं, खात्यातली माणसं येणार आहेत, तर मुद्दाम तुम्ही या. आणि तुम्ही आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार तर मानतोच. आणि तो जो फोटो आहे तुम्हाला हा, तर ती कन्या आमची मागे बसली आहे बघा, तिचा हा फोटो आहे कडक लक्ष्मीचा. त्याच्या आधीच्या पण 2 पुस्तकावर त्यांचा फोटो होता आणि याही पुस्तकावर. म्हणजे लक्ष्मी आवडते आपल्याला, कडक लक्ष्मी म्हटल्यावर भीती वाटते, पण त्यांनी कडक लक्ष्मी व्हायचं धाडस केलं. त्याबद्दल एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या. पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि अजून जास्त वेळ न घालवता डॉक्टर अनंत देशमुख तुमचे 2 शब्द. सन्माननीय व्यासपीठ, त्यांनी म्हटलेलं आपण ऐकलेलं आहे. मी 2च शब्द माझं अलीकडे काय झालंय माहितीये का की वेगवेगळ्या कार्यक्रमांचा अध्यक्ष म्हणून मी जातो, प्रेमानं मंडळी बोलवतात आणि माझा एक फायदा होतो. इतर वक्ते भरभरून बोलतात, अतिशय प्रेमानं बोलतात, अभ्यासपूर्ण बोलतात, आंतरिक उमाळ्यातून बोलतात. मला मग वेळच राहत नाही. कार्यक्रमात असं देखील झालेलं आहे की माझ्या शेजारी बसलेले संयोजक म्हणाले की सर केंद्राने इतका विस्तार केला आहे की आपल्यापाशी 2.5 मिनिटं आहे. त्यापैकी 2 मिनिटं मला हवी आहे आभार व्यक्त करण्यासाठी. मी म्हटलं माझं अध्यक्ष भाषण अर्ध्या मिनिटात सर. मगाशी माझी आपण ओळख करून दिली तेव्हा माझ्या हाताखाली किती विद्यार्थिनी एमपीडी झाल्या आणि पीएचडी झाल्या हे सांगितलं. एसएटीटी विद्यापीठाच्या मराठी विभागाचा प्रमुख होतो, प्राध्यापक म्हणून बरेच वर्ष काम केलं. तेव्हा मी विद्यार्थिनींना नेहमी सांगायचो माझ्याकडे एक हरभऱ्याचं झाड आहे आणि या हरभऱ्याच्या झाडावर तुम्हाला मी चढवत आहे.
आणि ते यशस्वी व्हायचं. ज्या सुरुवातीला न्यूनगंडाने पछाडलेल्या असायच्या त्या शेवटी हायर सेकंड क्लास डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास मिळून आनंदाने मला सर्टिफिकेट टाकत सर आम्ही शिकलो. तर हे हरभऱ्याचं झाड माझ्याकडे होतं ते या आयोजकांनी माझ्याकडनं कधी नेलं आणि गेले 3 तास ह्यांचं भाषण ऐकायला तुम्ही आलेला आहात. तुम्हाला असं काही वातावरण निर्माण केलंय की एक फार मोठा अमोघ वक्ता मी आहे. तर कृपया गैरसमज करून घेऊ नका. संतोष ठाणेकर आणि आमचे भालेराव हे तसे माझे चांगले परिचित आहेत. ज्यांच्या आग्रहामुळे विशेषतः प्राणींच्या मी इथे आलो आहे. आणि बऱ्याच दिवसांपूर्वी त्यांनी तुम्हाला या आत्मचरित्र बोलायचं आहे असं सांगितलं. मराठीतलं भरपूरचं लेखन विविध प्रकाराचं मी अभ्यासलेलं आहे. ज्यांनी तर माझी परीक्षा घेतली की आत्मचरित्रांबद्दल काही वाचलंय का. मी म्हटलं थोडंसं आणि लिहिलं ते. नाना फडणीसांनी लिहिलेल्या आत्मचरित्रापासून आजच्या कुठल्याही कोवळ्या दलित लेखकांनी लिहिलेल्या आत्मचरित्रापर्यंत तुम्ही वाचलेलं आहे बघा. आणि माझ्या हातात जेव्हा हे पुस्तक आलं कार्य पावल्यामुळे मला ते वाचता आलं नाही. कालपर्यंत तुम्हाला असं वाटलं असेल की मगाशी ज्याचं वर्णन झालं ते ठोकून देतो ऐसा दे अशा पद्धतीने हे बोलायला आलेत का. नाही. आजची संपूर्ण सकाळ आणि दुपार मी सर आपल्या जीवन कहाणीच्या आनंदात व्यतीत केलेली आहे. आणि एक सांगतो आत्ता हा सगळा प्रसंग पाहताना हा कार्यक्रम लुटताना आनंद घेताना मला तुमचा विलक्षण हेवा वाटला. हेवा त्याच्यासाठी वाटला की इतके वर्ष विद्यापीठांमध्ये काम करूनही मला माझा गोतावळा निर्माण करता आला नाही. तुमचे कुटुंबीय तुमचे सहकारी आणि तुमचे इतर देखील सन्मित्र आप्त स्वकीय इथं जेव्हा प्रेमानं येतात आणि 48 तास तुमच्यासाठी प्रेमानं ते शांतपणे श्रवण भक्ती करतात. तुम्हाला त्यांनी अगोदर समजून घेतलेलं आहे. तुमच्या संपूर्ण स्वभावाचं त्यांनी आकलन करून घेतलंय आणि लोहचुंबकाकडे ज्या पद्धतीने लोह गोळा होतो त्या पद्धतीने ते आलेले आहे. हे मुद्दामून जमवलेली माणसं नाहीत. ही आंतरिक उमाळ्यांतून तुम्हाला भेटायला आलेली माणसं आहेत. अशा प्रकारचं काहीतरी विलक्षण आपण गमावलेलं आहे. म्हणून मला हे वाटतं. दुसरं असं की आपल्यामध्ये आणि माझ्यामध्ये थोडंसं साम्य आहे. मी आता जे बोलतोय ते आधी केले मग सांगितले पद्धतीने. मी स्वतः 2014 साली आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्या आत्मचरित्र म्हणजे काय आणि आत्मचरित्राचा संपूर्ण इतिहास कसा आहे, आत्मचरित्राचे निकष कोणते आहेत, सगळी तार्किक मीमांसा मला माहिती आहे आणि त्याचं प्रत्यक्ष उपयोजन मी स्वतः आत्मचरित्र देऊन सिद्ध केलेलं आहे. आता तुमच्या माझ्यात साम्य काय, तर तुमच्या माझ्या साम्य हे आहे की तुम्ही देखील छोट्याशा गावातून आलात, दारिद्र्य पाठीशी होता, प्रतिकूल परिस्थितीविरुद्ध तुम्ही संघर्ष केला. लहान लहान छोटे मोठे प्रसंग तुमच्या आत्मचरित्रातून जेव्हा व्यक्त होता तेव्हा जाणवतं की अरे तिथे कुठेतरी विदर्भात कोणीतरी एक तरुण मुलगा किंवा लहान मुलगा जे काही दुःख भोगत होता, वेदना सहन करत होता, परिस्थितीच्या वेळेवर झगडत होता, तशाच प्रकारची वेदना तशाच प्रकारचं दुःख कोकणातला एक मुलगा सहन करत होता. हे साम्य होतं. तुमच्या माझ्या जीवनामध्ये दुसरं साम्य हे होतं एकच तारा
समोर होता तुमच्या माझ्या समोर आणि तो म्हणजे आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला कोणीतरी पाहायचं आहे, ही जिद्द आपल्या मनामध्ये निर्माण झाली. त्यामुळे तुम्ही आपण साध्या गोळींच्या धडपडणाऱ्या मुलासारखे तुम्ही धडपडत गेला, प्रत्येक परिस्थितीला बाजूला सारत गेला आणि यशाचे शिखर पादाक्रांत करत गेला. मला नेहमीच असं वाटतं की तुमच्यापाशी एक प्रकारची जीवन जिज्ञासा, कोणत्याही प्रकारची परिस्थिती असो, शाळेमधले प्रतिकूल वातावरण असो, पण त्याबरोबर नाटक करण्याची उर्मी देखील, यश आणि अपयश सतत खेळीमेळीने एकमेकांसोबत बरोबर येत होतं आणि त्याला देखील तुम्ही समोर जात होता. आणि जीवन जिज्ञासेला पूरक होतील अशा प्रकारचे जे कोणी 2-3 ग्रस्त आपल्या आयुष्यात आले ते देखील महत्वाचे होते. त्याच्यातील ज्या एका सद्ग्रस्तांचा उल्लेख आपण केला ते फार मोठे अधिकारी, त्यांच्यापाशी जे हृदय होतं ते हृदय मातेच असतं असं मला वाटतं. आणि त्याचा प्रत्यय आत्मचरित्र वाचताना तुम्ही आम्हा वाचकांना सतत देत आलात. कोणतीही अडचण असली की त्यांच्याकडे जावं आणि त्यांचं त्यांनी निराकरण करावं आणि त्यातून तुम्ही पुढे यशस्वी वाटचाल करावी. आपल्या डोळ्यासमोर आणखीन एक आदर्श होतं, ते नकळत होतं, मला माहिती नाही की कळत होतं हे मला ज्ञात नाही, पण एक होतं ज्याने तुमच्या लहानपणच्या त्या पाठीवरती सोटा मारला ते गाडगे बाबा होते. त्यांचं जीवन तुम्ही पाहिलेलं होतं आणि त्याच्यातून तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये काहीतरी शिकत होता. माणसं अशी साधेपणाने नाही गोळा करतायत साहेब, आत काहीतरी आपल्या असावं लागतं, तेव्हा साधाला प्रतिसाद मिळतो. आंतरिक उमाळा आणि प्रेमाची भूक असल्याशिवाय आणि एकमेकाला समानतेच्या भूमिकेवरती पाहिल्याशिवाय नंतर कोण बॉस असतो आणि कोण सेवक असतो, साथीदार असतो, सहाय्यक असतो. मी तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यात आपल्यासारखे जर साहेब मला भेटले असते तर मी आकाशाला पालाण घातलं असतं. मला भेटले ते नेमके यांच्या विरुद्ध. असा पुन्हा एक खास आहे. आपल्या आयुष्यात आलेले तिसरे ग्रस्त होते ते म्हणजे शेंदुर्णेकर, प्राध्यापक शेंदुर्णेकर यांनी यांच्या डोळ्यासमोर एक ध्येय ठेवलेलं होतं. उत्तम प्रकारचा प्राध्यापक कसा असावा, त्याने अभ्यास कसा करावा, विद्यार्थ्यांची कसं समरस व्हावं, त्यांच्या अडीअडचणी कोणत्या पद्धतीने. आणि माझ्याकडे एक प्राध्यापक होते, ते विद्यार्थ्यांना नेहमी सांगत, विद्यार्थी तर एक कळणार नाही, हे जड अवघड आहे. आणि अमृतानुभव शिकवत होते. अमृतानुभवामध्ये गुरु शिष्य संवाद नावाचं एक प्रकरणच आहे. या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात की तो गुरु श्रेष्ठ जो विद्यार्थ्याला सांगतो, शिष्याला सांगतो, अरे बर काही अवघड नाही, सगळं सोपं आहे, बर बर. आणि त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास इतका तो गुरु जागृत करतो की विद्यार्थी त्या आत्मविश्वासाने कधी गुरुच्या बरोबर येतो विद्यार्थ्याला कळत नाही. जो गुरु आपल्या विद्यार्थ्याला अशा पद्धतीने आपल्या पातळीवर आणून सोडतो तो श्रेष्ठ. हे सर तुम्हाला फार काळ लाभले नसले तरी त्यांचं जे काही चित्रण तुम्ही केलेलं आहे त्याच्यातून मला असं जाणवत राहिलंय की ते बोलतात कसे, विचार कसे करतात, वाचन कसं करतात, अभ्यास कसं करतात, हे तुम्ही टीप कागदासारखं टिपलेलं आहे. तुमची ही जी अभ्यस्त वृत्ती आज देखील 77-78व्या वर्षी तुमची लेखनावरती जागी आहे. त्याच्या पाठीमागे अशा प्रकारची माणसं आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारे तुमची जडणघडण झालेली आहे. आणि त्यामुळे मला सतत असं वाटत राहिलं की या संपूर्ण आत्मचरित्राचं वाचन केल्यानंतर एक लक्षात येतं, ते आपल्याला मेसेज देत आहे, ते वाचकांना घडवत आहे. शेवटी श्रेष्ठ प्रकारच्या साहित्य कृतीचं काय वैशिष्ट्य असतं की वायडनिंग द स्पेअर ऑफ ह्युमन सेन्सिटिव्हिटी, मानवी जाणीवांच्या कक्षा विस्तारणं, माणूस माणसाला माणूस म्हणून ओळखला पाहिजे. हेच तुम्ही आम्हाला सांगताय ना. तुम्हाला भेटलेली माणसं, तुम्हाला भेटलेले इतर सहकारी
त्यांच्याकडे तुम्ही किती सहृदयतेने, समानतेनं, मानवतेनं पाहिलं हेच सांगताय ना. आणि कळत न कळत आपलं सेवा हे आम्हाला इंजेक्शन देत आहे. असे वारे बाबांनो, असं तुम्ही जीवन त्याचं बाळगा हे तर सांगत आहे. आणखीन एक त्यांचा विशेष दिसला आणि तो म्हणजे लेखनाची प्रवृत्ती. त्यांच्या संपूर्ण आत्मचरित्रात त्यांच्या वाचनाविषयी फारशा नोंदी नाहीये, फारशा नोंदी नाहीये. काही टिपणं काढलेली आहे. पुढे आपण मागे अशा प्रकारचे काही लेखन करत नाही. पण मगाशी बोलता बोलता सहज त्यांच्या तोंडून उत्तर आले. लेखन लहानपणापासूनच करत होतो ना, तेव्हा आपल्यापाशी प्रतिभा आहे, आपण लिहू शकतो हे त्यावेळी तुम्हाला कळलेलं होतं. आणि त्याचा परिपाक म्हणजे आता आपलं होत गेलेलं ते लेखन आहे. मी जे आत्मचरित्र वाचली, पुरुषांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांमध्ये, स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांमध्ये स्मृतिचित्र हे लक्ष्मीबाई टिळकांचं एक वादातीत श्रेष्ठ प्रकारचं आत्मचरित्र. पण पुरुषांनी लिहिलेली आत्मचरित्र कशी आहेत पहा. नचिन केळकर यांचं गद्यगोष्ट म्हणजे पूर्व माझ्या आयुष्याची काही कहाणी वगैरे, त्या आत्मचरित्रात एक स्वतंत्र परिचय आहे. तिथल्या राजकीय यशावती मी पदाधिकारी होतो, तिथल्या साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष होतो, आमच्या माझ्याचकडे ते सगळं होतं. प्रत्येक ठिकाणी मी आणि उत्तम प्रकारचं लेखन मीच विसर्जन झाल्याशिवाय होत नसतं. आणि त्याचा आदर्श आपण घालून दिलेला. या लेखनामध्ये लेखन इतकं संयमित आहे, संतुलित आहे. दुःख आहे पण हताशता नाही. सामाजिक जीवनातील गरिबी दिसते, शोषण दिसते. दादरच्या हॉस्टेल्स मध्ये राहताना आपण ज्या आजूबाजूच्या खिडकीतून दृश्य पाहत होता त्याच्यातून मनात होणारे किती संयमित. म्हणजे बनगरवाडीमध्ये तो जो नायक आहे का, राजाराम विठ्ठल सौंदणीकर, समोर ती अंजी असूनही काही नाही, स्थितप्रज्ञासारखा. तसं स्थितप्रज्ञासारखं तुमचं जीवन आहे. म्हणून सात्विक अशा प्रकारचं चित्रण यांच्या आत्मचरित्रात आहे. त्यांनी पक्क केलेलं आहे. मगाशी मोहाच्या क्षणांबद्दल आपण थोडासा उल्लेख केला, तर मोहाचे क्षण आले नसतील, त्यांचं चित्रण करावं असं त्यांना वाटलं नाही. त्याच्यातून त्यांचं जे व्यक्तित्व, साहित्य कृती, आत्मचिंतन व्यक्त झालेले व्यक्तिचित्र इतकं आकर्षक झालेलं आहे, आदर्शवत झालेलं आहे. आणि याच्यापासून आपल्याला काहीतरी फार घेता येण्यासारखं आहे. म्हणून मला ते महत्वाचं वाटतं. त्यांनी आपल्या बाईंबद्दल लिहिलेलं आहे. मगाशी आपण उल्लेख केला. वाईट शिक्षक कसा असतो त्याचा नमुना तुम्हाला लहानपणे कळलेला होता. आणि म्हणून तसं आपण जायचं नाही, व्हायचं नाही, हे सातत्याने आपण कसोशीने पाळलेला त्याचं चित्रण त्याच्यात आहे. आणि म्हणून या बारीक सारीक एखादी कुशल अशा प्रकारची जी स्त्री असते, ते दररोज सकाळी जेव्हा स्नान करून तुळशी वृंदावनासमोर रांगोळी काढते. ती फार मोठी कलावती असेल असं नाही, पण ती रांगोळी काढताना ज्या पद्धतीने तिच्या एकूण प्रतिभानुसार नजाकतीने ती काढते. आणि त्या रांगोळीमध्ये गुलाब किंवा हळद भरत जाते. आणि ती रेखाकृती मग तिने काढलेल्या त्या भावनिक ओलाव्यामुळे, आध्यात्मिक आसामुळे आपल्याला देखील जाणवतं, मन प्रसन्न होतं. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या अनुभवांची शाब्दिक रांगोळी आपण इथे काढत गेलेल्या. आणि म्हणून मला असं वाटतं हे अप्रतिम आत्मचरित्र आहे. मी मगाशी बोलता एक धागा सहज सोडून गेलो, तो म्हणजे मराठीतील पुरुषांनी लिहिलेल्या आत्मचरित्र. मराठीतील सगळ्याच पुरुषांनी मी आणि मी हे मी केलं. ही माझी प्रॉपर्टी. एकदा मी जळगावला गेलो होतो
तिथल्या कॉलेजमधल्या इंटरव्ह्यू कमिटीवरती होतो. तर माझ्या शेजारी तिथले मंत्री बसले होते. त्यांच्या गाडीतून माझ्या शेजारी मंत्री, आणि त्या गाडीतून प्रवास करताना ते सांगत, सर हे माझ्या वडिलांच्या नावाने कॉलेज, पुढे गेलं, सर हे माझ्या आईच्या नावाने हायस्कूल, सर ही अध्यापिकेच्या नावाने माझ्या आत्याच्या नावाने शाळा. हेच मी मी आणि मी. मराठीने पुरुषांनी लिहिलेलं एक आत्मचरित्र मला सापडलं, दत्तात्रय रुंजाजी जाधव या माणसाचं. तुम्हाला आठवणार देखील नाही. संतोष, भल्या भल्या मराठीच्या प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही विचारा की दत्तात्रय रुंजाजी जाधव नावाच्या माणसाचं आत्मचरित्र तू वाचलंयस का? ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयात मध्ये तुम्ही या आणि तिथल्या ग्रंथपालांना विचारा की दत्तात्रय रुंजाजी जाधव नावाच्या माणसाचं आत्मचरित्र मला द्या. त्यांचा चेहरा कोरा दिसेल, कारण दत्तात्रय रुंजाजी जाधव नावाच्या माणसाचं आत्मचरित्रच नाही. मग मी आहे असं पण कसं म्हणतोय, आणि मी अधिकारवाणीने बोलतोय. दत्तात्रय रुंजाजी जाधव हा एक सामान्य माणूस होता. आपण ज्या पद्धतीने सामान्यातून आलो डॉक्टर नरेंद्र जाधव आपल्याला नाव माहिती आहे? हो, व त्यांचे ते वडील होते. पण नरेंद्र जाधवांनी काय केलं, वडिलांवरही मात केली. त्यांनी पुस्तक लिहिलं, काय केलं, आमचा बाप आणि आम्ही. पुस्तकाच्या कव्हरवरती काय, नरेंद्र जाधव. मला असं वाटतं आपल्या बापाच्या लेखनाचं सगळं श्रेय जाधवांनी स्वतःकडे घेतलं. भयंकर मोठा प्रभाव केला. पितृऋण म्हणून जे काय असतं त्याला ते वंचित झाले. मला सांगायचं ते दत्तात्रय रुंजाजी जाधवचं एकदा आत्मचरित्र वाचा, आमचा बाप आणि आम्ही मध्ये 50 पानं आहेत. त्याच्यात जो प्रामाणिकपणा आहे, त्याच्यात जी पारदर्शकता आहे, त्याच्यात जो अनघड अशा प्रकारची वृत्ती आहे, जे सांगायचं ते स्पष्ट सांगायचं, जे सांगायचं ते अतिशय स्वच्छ मनाने सांगायचं, आरोप कसा झेलायचा ते त्यांनी त्याच्यात दाखवलेलं आहे. हे अटाळी काम. ते सतत आपल्या मुलांना सांगत आले, नेहमी शिका, लक्षात ठेवा आपल्याला टापला जायचं आहे. त्या टापला जाण्याचं त्याचं जे ध्येय होतं ते त्यांच्या मुलांनी पाळलं, म्हणून तिन्ही मुलं आंतरराष्ट्रीय कीर्तीचे असे कर्तबगार मुलं निघाले. आपणही अशा प्रकारचं कळत नकळत टापला जाण्याचं ध्येय ठेवलं आणि त्या पद्धतीने आपण जगला. आणि त्याचं परिणाम म्हणून 1, 2, 3 आणि पुढची जनरेशन असं होत गेले. म्हणून मला असं वाटतं की हे मराठीतलं एक उत्तम प्रकारचं आत्मचरित्र आहे. ते आपण केलं म्हणून आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. आणि प्राध्यापक संतोष राणे, आपण ते उत्तम प्रकारे छापलं म्हणून आपल्याला देखील लाख लाख शुभेच्छा. तुम्हा सर्वांचा मी आता धन्यवाद सर. म्हणजे एवढे सुंदर शब्द ऐकून खूप आनंद वाटला की मराठीचा अभिमान वाटला. कारण 10वी नंतर आमच्यासाठी मराठी म्हणजे शून्य, आणि एवढ्या वर्षानंतर बाबांनी त्या दिवशी विचारलं की तू सूत्रसंचालन करशील का? म्हटलं बाबा मला मराठी जास्त येत नाही. म्हणजे कर, नो प्रॉब्लेम. आणि ते आव्हान स्वीकारलं
आणि सर्वात महत्त्वाचे आपल्या ह्या हितचिंतक मित्रांची साथ आपल्यासोबत कायम आहे हे मनाला पटवून देणे, त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. हृदयातले हे भाव डोळ्यांनी बघून कळत नसतात, हृदयातले हे भाव डोळ्यांनी बघून कळत नसतात, भावनांचे बंध हे रोज रोज जुळत नसतात. मिळतात येथे माणसे लाखोंनी हजारोंनी, मिळतात येथे माणसे लाखोंनी हजारोंनी, पण तुमच्यासारखे रसिक मित्र हे रोज मिळत नसतात. त्यासाठी सगळ्यांचे आभार.